जे आपले जुने लोक म्हणायचे बघा की जसं आपण बोलतो तसं घडत जातं. तर खरंच जे आपली युनिव्हर्स आहे ती या सगळ्या गोष्टी ऐकत असते का? आपण जर आता मनामध्ये भीती ठेवली ऍक्सिडेंट होणार आहे, लिटरली तसं होतं. हे काय आहे तर आपणच मॅनिफेस्ट केलेलं आहे. 2022ला मी असंच लिहिलं होतं की मी कार घेतली आहे, मी आयफोन घेतलाय, मी कॉस्टली वॉच घेतलाय, एवढं लिहून ठेवलेलं. आणि लिटरली 20 दिवसामध्ये आम्ही कार घेतली. 1 महिन्यामध्ये तेव्हा आयफोन 14 घेतला. तेव्हा मग मला कळलं की अरे हे तर मी लिहिलेलं. एक दिवस ती मला बुक मिळाली आणि ते सगळंच खरं होतंय. आता तर माझं मॅनिफेस्टेशन ह्या लेवल आहे की फक्त विचार केला की खरं होतं. तुम्हाला काय वाटतं मॅम की किती % आपल्या लाईफ मध्ये मॅनिफेस्टेशन काम करतं? जेव्हा तुमचे गोल्स मोठे असतात ना तर तेव्हा ते गोल्स अचीव करायला ऍक्शन ही लागते मॅनिफेस्टेशन मध्ये. म्हणजे आता सपोज मी म्हटलं की मला 1 करोड पाहिजेत आणि मी इथेच बसून राहीन आणि काहीच काम नाही करणार तर ते नाही मिळणार. पुणे मुंबईमध्ये होम लोन हे नॉर्मल झालंय किंवा दुसरं कोणतं लोन झालंय आणि त्या व्यक्तीला ते लोन काढायचंय, लवकर त्याच्या आयुष्यातून दूर करायचंय, तर त्याच्यासाठी काय उपाय? त्याच्यासाठी सिंपल काय करायचंय, देवाला लाईफ सरेंडर करायची आणि म्हणायचं जे झालं ते झालं, पण यापुढे माझ्यासाठी सगळं काही चांगलंच होणार आहे असं सतत मनामध्ये रिपीट करा. लिटरली लाईफ शिफ्ट व्हायला मदत होते. 15 दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसतील. एखाद्या व्यक्तीला कंटिन्यू भीती असते, गाडी चालवायची भीती, स्टेजवर जाऊन बोलायची भीती. आता तुम्ही पॉडकास्ट देताय तर पॉडकास्ट वेळेस पण काही लोक घाबरतात. अशी भरपूर गोष्टींची भीती असते. पाण्याला घाबरतं कोणी पालीला घाबरतं. हो ही भीती जी ना मनातली, ही भीती कशी काढायची? त्याच्यासाठी ना सिंपल हवाईन टेक्निक आहे, प्राचीन हिलिंग उपचार पद्धती होपोनोपोनो. प्रत्येकाला वाटतं आयुष्यामध्ये की माझ्याकडे खूप सारा पैसा पाहिजे, तर पैसे मॅनिफेस्टेशन मुळे आपण कमवू शकतो का? पाहिजे तेवढा फक्त असं नोट घ्यायचा आणि आय लव्ह मनी, मनी लव्हज मी असंही बोलू शकता. खूप वेळा बोलत राहा, लिटरली पैसे यायला सुरुवात होते. सारखं डोळे बंद करायचे, मोबाईलला मेसेजेस येतात पेमेंट क्रेडिट असं. मला काय म्हणायचंय की निगेटिव्ह विचार करून तर झालाय ना प्रत्येकाचा, म्हणून तर डाऊनफॉल आहेत ना. मग ज्यांना डाऊनफॉल आहेत, सगळं करून थकलाय, तर मी सांगते तेवढंच फक्त करून बघा. 2 टाईपचे माइंडसेट असतात. एक असतो की रिच माइंडसेट आणि एक असतो की पुअर माइंडसेट. तर या दोघांमधला मेन डिफरन्स काय आहे आणि या माइंडसेटचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? अदानी, अंबानी, आपण हे खूप नाव ऐकतो. हे लोक आज जर पाहिलं भारतात तर हे सगळ्यात श्रीमंत लोक आहेत. तर प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा अदानी सारखा श्रीमंत पाहिजे, अंबानी सारखा श्रीमंत पाहिजे. हे लोक पण मॅनिफेस्टेशन करत असतील का? हे लोक पण लॉ ऑफ अट्रॅक्शनला फॉलो करत? गोल सेट करणं आणि ऍक्शन घेणं हेच आहे. आणि मॅनिफेस्टेशन मध्येही मी काय सांगते की फिलिंग ठेवा, थॉट्स क्लिअर असू देत, त्याच्यावर बिलीफ असू देत आणि तेच अचीव करायला ऍक्शन घ्या. म्हणजे गोल झाले, विजन झाले किंवा मॅनिफेस्टेशन झालं आहे एकच, फक्त ते लोकांना ते वर्ड वापरत नाहीत. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे हिमानी पाटील मॅम. आज आपण डिस्कस करणार आहे मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर आपल्याला जर एखादी गोष्ट हवी असेल आणि ती गोष्ट हवी असताना तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतात, बट मित्रांनो मॅनिफेस्टेशनचा त्यामध्ये किती मोठा एक वाटा असतो आणि मॅनिफेस्टेशन केल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट किती लवकर मिळू शकते, या गोष्टींवर आज आपण मॅम सोबत चर्चा करणार आहे. आणि हा पॉडकास्ट संपतो तोपर्यंत मी तुम्हाला एक गॅरंटी देऊ शकतो की तुमच्या मनात जी ही इच्छा आहे आणि तुम्हाला एखादी गोष्ट जर हवी असेल तर ती तुम्ही कशी मिळवायची याचं तुम्हाला प्रॉपरली एक रूट मिळालेला असेल. तर मॅडम तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे. मॅम काय सांगाल की मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे 2 शब्द आपण नेहमी ऐकतो, तर या दोघांमध्ये डिफरन्स काय? ओके, मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन काय हे अगदी आपण सिंपल लँग्वेज मध्ये सांगूया. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हा एक युनिव्हर्सल लॉ आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, आपण जे विचार करतो तशाच गोष्टी आपण आकर्षित करत असतो. म्हणजे जसे विचार तसं तुमचं अट्रॅक्शन. ओके, आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर फिलिंग, थॉट, बिलीफ आणि ऍक्शन असं. मॅनिफेस्टेशन खूप डीप मध्ये जातं. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये लोक विचार करतात आणि युनिव्हर्स कधी देईल ह्याचा वेट करत असतात. म्हणजे आता विचार करतात म्हणजे कसं की जर आपल्या मनात प्रेमाची भावना असेल, समोरून प्रेमच मिळतं. रागाची भावना असेल तर समोरून रागच मिळतं, बरोबर. आणि जर निगेटिव्ह विचार असतील तर निगेटिव्हच गोष्टी अट्रॅक्ट येतात. बरोबर. मोस्टली मला क्लायंटचे फोन येतात ना तेव्हा पॉडकास्ट बघून, तेव्हा लोक सांगतात की मॅडम खूप काही निगेटिव्ह चाललंय. तर त्याच्यामध्ये मी त्यांना सांगते की तुम्ही 24 तास जर निगेटिव्ह विचार करताय तर ते निगेटिव्हच होणार आहे. म्हणजे हे लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं वर्क करते ते. आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह ओनली विचार करायला लागलात तर पॉझिटिव्ह होत आहे. हे झालं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं. पण मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, फिलिंग, थॉट, बिलीफ आणि ऍक्शन. म्हणजे तुमचे विचार काय आहेत तर ते विचार पॉझिटिव्ह हवेत. ते कुठल्याही अफर्मेशन किंवा गोल विषयी ते विचार पॉझिटिव्ह असले की तशी तुमची फिलिंग तेवढी स्ट्रॉंग पाहिजे, त्यावर तुमचा बिलीफ पाहिजे. आणि ते मॅनिफेस्ट कसं करायचं ह्यासाठी तुम्ही ऍक्शन ही तेवढ्याच घेतल्या पाहिजेत. मॅनिफेस्टेशन मध्ये विचार करून सोडलाय चालत नाही. त्याच्यासाठी कन्सिस्टंटली रोज डेलीच्या डेली ऍक्शन घ्यावी लागते, तेव्हा ते मॅनिफेस्टेशन खूप चांगल्या प्रकारे वर्क करतं. मी नेहमी हेच सांगते की लॉ ऑफ अट्रॅक्शनचाही यूज करा आणि मॅनिफेस्टेशनचाही यूज करा. म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह विचार करा आणि त्याप्रती नेहमी स्टेप्स घेताना पॉझिटिव्ह ऍक्शन्सही घ्या.
आपोआप तुमची कुठलीही विश मॅनिफेस्ट होतेच. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की मॅनिफेस्टेशन वर्क नाही करणार वगैरे, तर ते 100% वर्क होतं. फक्त रोज त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी हवी आहे. आज केलंय, आज काहीतरी अफर्मेशन लिहिलंय, आज काहीतरी व्हिज्युअलाइज केलंय आणि उद्याला नाही केलंय, 2 दिवसामध्ये रिझल्ट नाही आला तर डेस्परेट होतात आणि लगेच स्वतःच ठरवतात की नाही हे वर्क करत आहे. तर प्रत्येक गोष्टीसाठी एक पर्टिक्युलर वेळ यावी लागते आणि ती वेळ आली की ते 100% प्रूव्हन होतच. म्हणजे रिझल्ट आपल्याला असतातच. त्याच्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन ह्या दोन्ही जरी गोष्टी डिफरंट असल्या तरी पण मी तेच म्हणेन की पॉझिटिव्ह विचार करा आणि पॉझिटिव्ह ऍक्शन घ्या. तुमचं मॅनिफेस्टेशन 100% वर्क होतं. ओके. असं म्हणतात मॅम की म्हणजे आपले जुने लोक म्हणायचे बघा की जसं आपण बोलतो तसं घडत जातं. हो. तर खरंच जे आपली युनिव्हर्स आहे ती या सगळ्या गोष्टी ऐकत असते का आणि ते तसं होत जातं का? ओके. ह्याच्यामध्ये काय आहे की सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल. म्हणजे जर आपण सायंटिफिकली विचार केला की युनिव्हर्स ऐकते का, तर ह्याचं काही प्रूव्हन रिझल्ट नाहीये की युनिव्हर्स खरंच आपल्याला ऐकते. बरोबर. आणि हेच जर आपण आता स्पिरिच्युअली विचार केला की युनिव्हर्स ऐकतंय का आध्यात्मिक दृष्टीने, तर युनिव्हर्स 100% ऐकतंय. कारण आपल्या घरातले सगळेच जण बोलत असतात नेहमी चांगलं बोल, पॉझिटिव्ह बोल, वास्तू तथास्तू म्हणते, किंवा आपण जे विचार करतोय ते युनिव्हर्स किंवा देव आपला ऐकत असतो आणि त्याच टायमिंगला काय सांगावं देवाने हो म्हणेल किंवा तथास्तू म्हणेल. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा हे सांगितलं जातं. तर त्याच्यामुळे मी म्हणते की ते सायंटिफिकली जाण्यापेक्षा किंवा स्पिरिच्युअली जाण्यापेक्षा जर आपल्याला लाईफमध्ये सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करायच्या आहेत तर वास्तू तथास्तू बोलतीये ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा. आणि फक्त वास्तूमध्ये असतानाच मी नाही सजेस्ट करणार की घरात आहात किंवा ऑफिसमध्ये आहात तेव्हाच पॉझिटिव्ह विचार करा. ट्रॅव्हलिंग मध्ये आहात किंवा कुठे कंपनीमध्ये जॉब करताय, वर्किंग असताना प्रत्येक वेळी म्हणजे 24 तास जोपर्यंत झोप लागत नाही ना तोपर्यंत पॉझिटिव्हच विचार करा. कारण निगेटिव्ह जर विचार केला, तुम्हाला माहिती आहे निगेटिव्हच गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो. कारण निगेटिव्हच घडतात. म्हणजे आपण जर आता मनामध्ये भीती ठेवली ऍक्सिडेंट होणार आहे, लिटरली तसं होतं. आणि मग ते हे काय आहे तर आपणच मॅनिफेस्ट केलेलं आहे. मॅनिफेस्ट म्हणजे आपलेच विचार. कारण दिवसभरात आपण किती विचार करतोय, प्रत्येक पर्सन 6,000 पासून 70,000 पर्यंत विचार करत असतो. मग रोज रात्री झोपताना स्वतःला विचारायचं की आज मी काय विचार केलेत. स्वतःचं जेव्हा क्रॉस चेकिंग आपण स्वतःच करायला लागतो ना तेव्हा एक्झॅक्टली आपल्याला कळतं की आज दिवसभरात काय काय आणि किती किती विचार केलेत. म्हणजे पॉझिटिव्ह किती होते, निगेटिव्ह किती होते. मग त्याच्याऐवजी मी हेच सांगेन की युनिव्हर्स तथास्तू बोलतंय असंच समजायचं आणि नेहमी 24 तास जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत पॉझिटिव्हच विचार करायचे. खरंय मॅम. हे म्हणजे आपण असं बघतो की लोकांना एन्झायटी येते, डिप्रेशन येतं, तर ते लोक जे असतात ना ते थोडे निगेटिव्हच असतात. बरोबर. पाहिलंय. तुम्ही जर चांगलं बोलताय आणि म्हणजे मला असंही वाटतं की तुम्ही जर एखाद्या व्यक्तीबद्दल खूप चांगलं बोलताय ना तर तुमच्यासोबत पण चांगलं घडतं. बरोबर. आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल जर निगेटिव्ह बोलताय तर तुमच्या डोक्यात तो निगेटिव्ह विचार आला आणि ते सेम मग तुमच्यावरही ऍप्लिकेबल होतं. बरोबर. कुणाचं वाईट चिंतू नाही ज्या आपण म्हणतो, तर ते असंच इथं पण ऍप्लिकेबल होतं. बरोबर. ह्याच्यामध्ये ना काहींना दुसऱ्यांबद्दल जेलसी असते. हा. म्हणजे सपोज की कोणीतरी खूप सक्सेसफुल झालंय शॉर्ट टाइम मध्ये, तर लोकांना ना त्याबद्दल जेलसी होऊन जाते. काही लोकांना, सगळ्यांनाच होते असं नाही. पण ती का होते तर त्यांचा माइंडसेट तो की अरे ही व्यक्ती ना एवढ्या कमी वेळामध्ये खूप सक्सेसफुल झाली, पण त्या व्यक्तीने किती ऍक्शन घेतले, किती हार्डवर्क केलंय हे माहित नसतं. म्हणजे ह्याबद्दल ते अवेअरच नसतात आणि स्वतः हार्डवर्क घेत नाहीत, मॅनिफेस्ट करत नाहीत, पॉझिटिव्ह विचार करतच नाहीत, तर त्यांची लाईफ तशीच निगेटिव्ह झोन मध्येच राहणार आहे ना. आणि मला हेच म्हणायचं की जसं तुम्ही अँझायटी आणि डिप्रेशनचं म्हणालात ना, तर प्रत्येक व्यक्ती डायरेक्टली त्या झोन मध्ये जातो असं नाही. ते विचार जे आता आपण मगाशी डिस्कस केलं 6,000 पासून 70,000 ते विचारच चेक करायचे आहेत की नक्की काय विचार आहेत, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. हे रोज रात्री जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न कराल, ऍटलीस्ट 7 दिवस तरी स्वतःला जेव्हा क्रॉस चेकिंग कराल ना तुमचं तुम्हाला अँसर मिळेल. म्हणजे प्रत्येकालाच की किती निगेटिव्ह विचार केलेत. आणि मग एक दिवस असं येतो की आपल्याला स्वतःला रिअलायझेशन येतात की खूप काही निगेटिव्ह चाललंय, आता हे थांबवायचंय. आणि जेव्हा ते रिअलायझेशन येतात आणि जेव्हा खरंच आपण ठरवतोय की आता हे थांबवायचंय आणि ते फक्त मग ते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह माइंडसेट फक्त शिफ्ट करायचंय असं मी म्हणेन. मग त्याच्यामुळे दुसऱ्यांवर जेलस वगैरे जर तुम्ही झालातच नाहीत तर तिथे अँझायटी, डिप्रेशन वगैरे राहतच नाही. हे मेन थिंग आहे. कारण प्रत्येकाने स्वतःचा एक स्ट्रगल केलेला असतो किंवा काहींचे लकी असतात. दोन्ही गोष्टी मॅटर करतात. कारण काही जण विदाऊट एनी हार्डवर्क पटकन सक्सेसला पोहोचतात. येस. तर त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. एक तर लक फॅक्टर आहे आणि नाहीतर दुसऱ्यांचं हार्डवर्क आहे. तर दुसरा काय करतोय त्याच्यामध्ये मी म्हणते की जेलस होण्यापेक्षा इन्स्पिरेशन घ्यावं, हे मेन थिंग आहे. दुसऱ्याला बघून जेव्हा आपण इन्स्पायर होतो ना आपोआप आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते की आता त्याचं एवढं सक्सेस आहे, मलाही त्या लेवलने जायचं आहे. आणि मग तेव्हा आपलं जेव्हा माइंड पॉझिटिव्ह होतो ना
आपण 100% पॉझिटिव्ह ऍक्शनही घ्यायला लागतो. बरोबर आहे. सगळा पॉझिटिव्हिटीचा गेम आहे की नक्की आपण काय विचार करतो. बरोबर. काय असतं की आज तुम्ही मॅनिफेस्टेशन बद्दल बोलतात मॅम हो. किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोलतात, तर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कसं सुरुवात केली याला, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं ओके. की तुमचं कसं असतं ना की आपण एखादी गोष्ट करतो हो. तर आपला त्याच्यावर पहिले बिलीफ Belief पाहिजे. की Yes, जर yes. हे खरं आहे तरच आपण ते करतो, ते घडते म्हणून करतो. बरोबर. तुम्हाला पहिला अनुभव कसा आला? ओके. 2022ला आय थिंक मी असंच लिहिलं होतं. एक बुक घेतली होती आणि तेवढं मॅनिफेस्टेशनचं तेवढं इन डिटेल माहितीच नव्हतं खरं सांगायचं. पण मी लिहिलं होतं की मी कार घेतली आणि तेव्हा एवढंही माहिती नव्हतं ना की कारचं मॉडेल किंवा कारचा कलर किंवा कधीपर्यंत घेतली, एवढं डिटेलमध्ये इन डेप्थमध्ये लिहायचंय. फक्त लिहिलेलं मी कार घेतली, मी आयफोन घेतलाय, मी कॉस्टली वॉच घेतलाय, एवढं लिहून ठेवलेलं. आणि लिटरली 20 दिवसामध्ये आम्ही कार घेतली असं. आणि मग ती म्हणजे व्हाईट कलरची झाली, मॉडेल वेगळा झाला, पण ते मी तिथे तेव्हा स्पेसिफिक नव्हतं ना अटेन्शन दिलं की हीच घ्यायची आहे. पण ती 20 दिवसात कार मॅनिफेस्ट झाली. 1 महिन्यामध्ये तेव्हा आयफोन 14 घेतला होता, 14 प्रो मॅक्स असं. म्हणजे हे झालं. त्याच्यानंतर मग मी स्वतः रॅडो वॉच परचेस केला. म्हणजे हे झालं लक्झरी वॉच बद्दल असं. म्हणजे हे जेव्हा खरं झालं तेव्हा मग मला कळलं की अरे हे तर मी लिहिलेलं, एक दिवस ती मला बुक मिळाली आणि ते खरं होतंय, सगळंच खरं होतंय. आणि मग त्याच्यामधला इंटरेस्ट वाढत गेला की काय करायचंय, कसं करायचंय. आणि मग ह्यामध्ये मग खूप स्टडी केली, तेव्हा सगळं रिसर्च मध्ये कळलं की कसं करायचंय, काय करायचं. आता मी स्वतः मॅनिफेस्टेशन कोच आहे, लाईफ कोच आहे, तर मला माहिती आहे की गोष्टी काय आहेत, टेक्निक काय. पण हे जे स्वतःचे रिझल्ट आहेत ते असे. आता तर माझं मॅनिफेस्टेशन ह्या लेवल आहे की फक्त विचार केला की खरं होतंय, विचार केलं की खरं होतंय. त्याच्यामुळे म्हणजे की आज सपोज ही गोष्ट घ्यायची आहे, ती मिळतेच मिळते. असं गिफ्ट पाहिजे ते मिळतच मिळतं. हे झालं स्वतःच्या बद्दलचं. पण ते स्टार्टिंग माझं 2022 पासून झालंय. आणि आतापर्यंतचं ट्रान्सफॉर्मेशन एवढं आहे की विचार केल्यावर लगेचच्या लगेच गोष्टी खऱ्या होत आहेत. असं होतं मॅम की तुम्ही विचार केला आणि सगळ्या गोष्टी लगेच खरं होऊन जातात? लिटरली होत आहेत. काही असं रिसेंट मधलं एक्झाम्पल देता येईल? रिसेंट मधलं म्हणजे सपोज की आता मला फॅमिली सोबत जर कुठे बाहेर जायचंय आणि फॅमिलीने सगळं ठरवलंय, पण जर मला जायचंच नाहीये तिथे आणि फक्त माझ्या मनात जर डप्ट आला की नाही जायचंय किंवा वर्कलोड खूप आहे, काहीतरी सिनेरिओ असा होतो की तिथे जाणं आपोआप कॅन्सल होतं. म्हणजे मनातून तेवढं ठरवलेलं नसतंय. आता सपोज काही जर असं वाटलं की आज क्लायंटचे मला टेस्टिमोनियल आले पाहिजेत, असं सकाळी जर वाटलं तर रात्रीपर्यंत म्हणजे अननोविंगली कुठूनही माझ्या क्लायंटचे कॉल येतात आणि ते रिझल्ट शेअर करतात, इथपर्यंत आहे. बाकी सगळं जर पैशांचं वगैरे झालं तर आता मी स्वतःच मनी एनर्जी मध्ये वगैरे काम करते, तर ते माझे रिझल्ट असणारच. म्हणजे ते सांगायची गरजच नाहीये. पण असे जे काही थॉट्स आहेत की गिफ्ट हवंय, लगेच गिफ्ट मिळतच मिळतं. म्हणजे त्या दिवशी फक्त इंटेन्शन दिलं की ही गोष्ट व्हायला हवी आहे. आता राहिले फक्त काय तर मोठे मोठे गोल्स आहेत की स्वतःची मर्सिडीज कार घ्यायची आहे, स्वतःचं NRI ला घर असलं पाहिजे. आता जे आहे तेही खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. त्याच्यामुळे मग मी आता तेवढा त्याच्यावर फोकस नाही करत. पण काय स्वतःच्याही लाईफ आहे, इच्छा कधी कोणाच्या संपतच नाहीत, तर त्या माझ्या गोल सेटिंग मध्ये आहेत की पर्टिक्युलरली लक्झरी कार हवी आहे, लक्झरी खूप हाऊस हवंय स्वतःचं. मग आता त्याच्यासाठी मी वर्क ही तसंच करते, म्हणजे ऍक्शन ही घेते. हे आहे. मेहनत केली पाहिजे. काय होऊन जातं की लोकांना वाटतं की अरे फक्त मॅनिफेस्टेशन केलं, घरामध्ये लावून दिली नोट, म्हणजे एक चेक लावून दिला 2 करोडचा किंवा 3 करोडचा, तर लगेच ते मिळून जाईल. तसं नाहीये ना मॅम. तुम्हाला त्याच्यासाठी म्हणजे आजही तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय, मॅनिफेस्टेशन मध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच म्हणून तुम्ही आज काम करताय. हो बरोबर. आजही तुम्ही पुण्याला आलेला आहे, तुम्ही आल्या पनवेल वरून, सकाळी 4 वाजता उठल्या असाल, तुमचं रेडी केलं असेल. म्हणजे सक्सेस तुम्हाला एकदम इझिली नाही मिळत, त्याच्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करावं लागतं. तुम्ही 6-7 वाजता निघाले असाल इथे, म्हणजे आता तुम्ही आलात सकाळी, परत हे सगळं इतक्या वेळ आपलं डिस्कशन होईल, हे झाल्यावर परत तुम्ही जाल, परत तुमचे काही क्लायंट्स आहेत त्यांना तुम्ही हा. बट मॅनिफेस्ट करा, सोबत मेहनत पण करा, तर त्याचा रिझल्ट खूप लवकर मिळेल. बरोबर. आता ह्याच्यामध्ये ना सर मी तुम्हाला सांगेन की दोन्ही गोष्टी आहेत की फक्त काहींचा जसं आपण स्टार्टिंगला डिस्कस केलं, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय की इच्छा सांगा आणि ती पूर्ण होते. बरोबर. आणि मॅनिफेस्ट म्हणजे काय तर इच्छा पण सांगा, त्याच्यावर मेहनत पण करा, कन्सिस्टंटली करा, डेस्परेट नका होऊ. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता माझेच एक क्लायंट आहेत, आर्किटेक्ट आहेत, त्यांनी असं लिहिलं होतं की मला इझिली 50,000 रुपये मिळालेत, असं त्यांनी लिहिलं. कंपनीकडून एक त्यांना कॉन्ट्रॅक्ट साईन झाला, कंपनीकडून त्यांना पेमेंट आलं, तर ते पेमेंट ऍक्च्युली त्यांना रिसिव्ह व्हायला पाहिजे 10 लाखाचं. इन रिअल पेमेंट त्यांना मिळालंय 10,50,000. आणि मग त्यांनी तेच जेन्युइन आहेत, त्यांनी स्वतः कंपनीचा फॉलोअप घेतला की मला तुमच्याकडून 50,000 रुपये एक्स्ट्राचे रिसिव्ह झालेत. आणि तरी कंपनी मान्य करायलाच रेडी नाहीये की आमच्याकडून तुला 50,000 रुपये एक्स्ट्रा गेलेत. मग त्यांनी मला मेसेज केला की मॅम मी हे काय समजू, मॅनिफेस्टेशन समजू का? तर मी म्हटलं तुम्ही हे असं
मॅनिफेस्ट केलंय का, कारण आपले सेशन झालेत, तर ते म्हणतात हो मी असं लिहिलं होतं की 50,000 रुपये सहजपणे मिळालेत आणि लिटरली त्यांना मिळाले. ते स्वतः कंपनीला देऊ केले त्यांनी, तरी कंपनीने रिसिव्हच केले नाहीत. मग मी म्हटलं की ठेवून घ्या मॅनिफेस्टेशन. म्हणजे जे तुम्ही म्हणताय की इच्छा व्यक्त केल्याने फक्त होते का, तर काहींचं इच्छा व्यक्त केल्यानेही होते. फक्त काय की जेव्हा तुमचे गोल्स मोठे असतात ना, तर तेव्हा ते गोल्स अचीव्ह करायला ऍक्शन ही लागते मॅनिफेस्टेशन मध्ये. म्हणजे आता सपोज मी म्हटलं की मला 1 करोड पाहिजेत आणि मी इथेच बसून राहीन आणि काहीच काम नाही करणार, तर ते मिळणार आहेत का, तर ते नाही मिळणार. बरोबर की ना. पण त्या 1 करोडसाठी एक रोडमॅप करायला लागेल, त्याच्यासाठी स्टेप्स घ्यायला लागेल. तसं आता मी कोचिंग मध्ये आहे, मी दिवसापासून रात्रीपर्यंत सेशन्स चालू असतात, मध्येच पॉडकास्टसाठी वेळ काढावा लागतो, कारण का जेवढं लोकांपर्यंत रिच आउट करता येईल तेव्हाच तर क्लायंट्स येणार आहेत. हा मेन रिअल फॅक्ट आहे. म्हणजे इथे हार्डवर्क आहे, ऍक्शनही आहे आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे. कारण का एखादा पॉडकास्ट खूप चांगल्या व्ह्यूजला जातो, एखादा नाही जात, मग तिथे डेस्परेट होऊन चालतच नाही. ऍक्शन कन्सिस्टंटली रिक्वायर्डच आहे. म्हणजे हे बोथ वेजनी वर्क करतं. काहींचं लगेच इच्छा लिहिली किंवा सांगितली युनिव्हर्सला आणि पूर्ण होते, आणि काहींना मोठ्या गोलसाठी तेवढं हार्डवर्कही करावं लागतं. हार्डवर्क इन द सेन्स की इच्छा सांगा आणि ओनली छोट्या छोट्या रोजच्या रोज ऍक्शन्स घ्या, तेव्हा ते मॅनिफेस्टेशन होतंय. तुम्हाला काय वाटतं मॅम की किती % आपल्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन काम करतं? ओके, मॅनिफेस्टेशन जर तुम्ही म्हणालात तर 100% काम करतं. मी म्हणते फक्त त्याच्यामध्ये कसं आहे की सपोज एक पर्सन आहे, आपण एक्झाम्पल सहित ऑडियन्सला सांगूया की एक पर्सन आहे आणि त्याला दिवसाला 10,000 रुपयाचं टार्गेट आहे. बरोबर की 10,000 रुपये दिवसाला हवेत. बिझनेस मधून कन्सिडर कर, कारण जॉब मधून 10,000 रुपये मिळतील का, तर नाही मिळणार. बिझनेस मधून पॉसिबल थिंग आहे. तर आता त्या पर्सनचं एबीसी सपोज पर्सन आहे, त्याचं इन्कम पर डेचं आहे 1,000 रुपये. बरोबर. आता त्याला 9,000 आणखी त्याच्यात अर्न करायचे डेलीचे. मग त्याच्यासाठी आधी तर त्यांनी काय करावं, मी म्हणते की अफर्मेशन लिहायचं की मी रोज 10,000 रुपये इझिली कमवत आहे, हे लिहिलं अफर्मेशन. त्याच्यानंतर त्याने काय करायचं की आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी असं 21 वेळा एक अफर्मेशन दुसऱ्या पेजवर लिहायचं. त्याच्याने काय होतं, लिटरली तशा ऑपॉर्च्युनिटी यायला सुरुवात होते. म्हणजे हा झाला मॅनिफेस्टेशनचा पार्ट. म्हणजे आपण म्हणतो की फक्त मग हार्डवर्कच करायला लागतं का, तर नाही, लिहिल्यानेही खूप साऱ्या गोष्टी होतात. ते 10,000 अर्निंग करण्यासाठी आपोआप वेस तयार होतात. ते वेस तयार झाले ना की त्याप्रती त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज येतील, त्या फक्त राईट टाइमला रिकॉग्नाइज ही केल्या पाहिजेत, ओळखल्या गेल्या पाहिजेत. नाही तर येतंय समोरून आणि ऍक्शनच नाही घेत असं नाही. आपोआप लिटरली काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये तो माणूस किंवा तो पर्सन दिवसाला पर डे 10,000 इझिली अर्न करू शकतो. हे आहे. फक्त म्हणते काय की ऑपॉर्च्युनिटी रिकॉग्नाइज करायला शिका आणि त्याप्रती ऍक्शन ही घ्या. कारण कोणी कोणासाठी ऍक्शन घेत नसतं, सगळं स्वतःच स्वतःलाच करायचं. इव्हन जर माझं टार्गेट आहे की मी रोज दिवसाला एवढे कमवते, तर ते कसे कमवावे ह्यासाठी मला रोज ऍक्शन घेणंच आहे. इथे एकाच जागी बसेन आणि ते मी विचार करेन की आता येतील असं नाही येत. त्यासाठी सेशन्स घेणं, कंटिन्यू क्लायंटचा फॉलोअप घेणं, पॉडकास्ट शूट करणं, वेबिनार्स करणं, ह्या झाल्या माझ्यासाठीच्या ऍक्शन्स असं आहे. तर त्याच्यासाठी ऍक्शन ही तेवढीच रिक्वायर्ड आहे. एखाद्या व्यक्तीवर मॅम लोन झालंय, म्हणजे आता आपण बघतो की पुणे मुंबईमध्ये होम लोन हे नॉर्मल झालंय, कारण ते असतंच प्रत्येक डायरेक्ट इतके 1 कोटी रुपये नाही टाकू शकत, थोडं डाऊन पेमेंट करतात लोन. ते लोन किंवा दुसरं कोणतं लोन झालंय आणि त्या व्यक्तीला ते लोन काढायचंय, लवकर त्याच्या आयुष्यातून दूर करायचंय, तर त्याच्यासाठी काय उपाय तुम्ही सांगू शकता? ओके, आता लोन जे आहेत ते माणूस का घेतो, कारण गरजेचं आहे. कारण सपोज एखादा पर्सन आहे, त्याला 20,000 रुपये सॅलरी आहे आणि त्याचं स्वतःचं घर नाहीये, मग त्याला काय करावं लागेल, जर घर घ्यायचं आहे तर लोन काढावं लागेल, मंथली EMI हे करा. म्हणजे तो अट्रॅक्ट करतोय का, तर नाही. तर सिच्युएशन तशी आहे म्हणून त्याला लोन काढावं लागलंय. किंवा लॉकडाऊन सारखे सिच्युएशन जेव्हा अराईज होते, तेव्हा माणसाला इमर्जन्सी फंडिंगसाठी लोन काढावा लागतो. किंवा कधी फॅमिलीमध्ये इमर्जन्सी असेल, मेडिकल इमर्जन्सी असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला लोन घ्यावेच लागतात. तर लोनचं पहिली थिंग तर मी म्हणेन की लोड घ्यायचा नाहीये, कारण लोन मधून तुम्हाला पैसे मिळणं हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. प्रत्येकाला लोन मिळते का, तर नाही मिळत. मी म्हणते की जे मिळालंय त्याच्यासाठी आधी ग्रेटफुल राहा. आणि लोन तर क्लिअर करायचेच आहेत, म्हणजे EMI तो भरायचाच असतो. तर तो स्ट्रेस घेऊन होणार आहे का, तर नाही होणार आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, लोन कसं क्लिअर करायचं ह्याच्यासाठी एक रोडमॅप ठरवायचा, ऍक्शन ठरवायची. ते डेलीच्या डेली ऍक्शन ठरवायचे. म्हणजे जे पर डेचं इन्कम असेल किंवा पर मंथचं इन्कम असेल, आधीच साईडला तुम्ही सेव्हिंग करायची आहे. त्यासोबत आणखी इन्कम सोर्स जनरेट करायचे असतील की नाही, लोन लवकरच क्लिअर करायचं आहे. आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी एवढंच 21 वेळा लिहा. मी तर सांगते ह्याच्याने काय होईल, मी पुन्हा पुन्हा का सांगते, एकतर बिझनेसमध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येते समोरून, किंवा तुमचा मनी फ्लो वाढायला सुरुवात होते, किंवा आत्ताचा जो जॉब असेल त्यापेक्षा खूप चांगला जॉब तुम्हाला अचीव्ह होऊ शकतो. हे आहे. म्हणजे ही झाली आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी लिहिल्याने तुम्हाला
एक संधी संधी येते, बरोबर. ती संधी रिकॉग्नाइज करा, त्याप्रती फक्त ऍक्शन घ्या आणि एक रोज अफर्मेशन लिहायचं आहे ज्यांचं लोन आहे त्यांनी, की माझ्याकडे रोज कंटिन्युअसली सतत पैसे येत असतात किंवा येत आहेत, असं रोज 21 वेळा लिहा. खरंच मनी फ्लो इम्प्रूव्ह व्हायला हेल्प होते. म्हणजे जे लोक फक्त लोनचं किंवा डेब्टचा जो स्ट्रेस घेतात ना ईएमआयचा, तर तो स्ट्रेस घ्यायचाच नाहीये. पहिली गोष्ट की कृतज्ञता व्यक्त करा की तुम्हाला लोन मिळालंय, म्हणून तर काहीतरी इमर्जन्सी थिंगसाठी, त्या पर्टिक्युलर सिच्युएशनसाठी तुम्हाला तो पैसा तर युज करता आलाय ना, तर मग त्यावेळी तुम्ही जर युज केलाय, मग नंतर ते ईएमआय पे करताना लोड कशासाठी असावं. जेवढं तुम्ही खूप स्मूथली घ्याल ना की मी इझिली पे करतोय किंवा करते, तेवढं स्मूथली खरंच तुम्हाला ते पे करता येईल. आणि आता ते पे कसं करावं त्याच्यासाठी आपण आता रेमेडीज ही सांगितली आहे की अफर्मेशन लिहा, 2 अफर्मेशन आपण सांगितले, ते सगळ्यांनी फॉलो करा, रिझल्ट आहेतच. कंटिन्यू निगेटिव्ह थॉट्स येत असतात मॅम लोकांना. आपण पाहिलं की भरपूर लोकांना कंटिन्यू निगेटिव्ह थॉट्स येतात, तर ते अवॉइड करण्यासाठी, कारण ते तर थॉट्स आहे, ते डोक्यात येतात, ते तर कसं काय केलं पाहिजे की ज्याच्यामुळे ते निगेटिव्ह थॉट्स कमी होतील? ओके, निगेटिव्ह थॉट्स येतात म्हणजे काय होतं माहितीये का सर, की एखाद्या पर्सनच्या आयुष्यात एक जरी वाईट सिनेरिओ झाला ना, तर ते गोष्ट त्या गोष्टीला स्टिक करून राहतात, म्हणजे घट्ट पकडून बसतात. त्यांना वाटतं आता पुढे काही होऊच शकत नाही, म्हणजे पुढे लाईफच नाहीये असं ते कन्सिडर करतात. आणि मग एक झालं की मला सपोज कोणाचा फोन आला, मॅडम असं असं लाईफमध्ये झालं होतं पास्टमध्ये, ते त्याच्यातून मूव्ह ऑनच व्हायला बघत नाहीत. मला म्हणायचंय कालपर्यंत झालं ते झालं ना, कोणीच चेंज करू शकत नाही ना, तुम्ही मी कोणाच्याच लाईफ मधलं कोणीच चेंज करू शकत नाही. आत्ताचा फक्त प्रेझेंटचा विचार करा आणि पुढे फ्युचरमध्ये जे हवंय ना त्याच्या पॉझिटिव्ह विचार करा, हे मी सांगते. कारण का, पास्ट कॅनॉट चेंज, बरोबर की नाही, ते कोणीच चेंज करू शकत नाही, पण प्रेझेंट आणि फ्युचर आपण चेंज करू शकतो. कारण आता प्रेझेंटमध्ये आपण आहोत, म्हणजे आपल्या फक्त थॉटवर कंट्रोल करून तेवढं तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी सिम्पल काय करायचंय, देवाला लाईफ सरेंडर करायची आणि म्हणायचं जे झालं ते झालं, पण ह्यापुढे माझ्यासाठी सगळं काही चांगलंच होणार आहे. हे झालं मराठीमध्ये. आणि इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर रेस्ट ऑफ माय लाईफ इज गोइंग टू बी बेस्ट ऑफ माय लाईफ, असं सतत मनामध्ये रिपीट करा. म्हणजे आजपर्यंत जे झालंय ते झालंय, पण पुढे जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे. लिटरली लाईफ शिफ्ट व्हायला मदत होते. 15 दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसतील, पण तेही कन्सिस्टंटली करा. काही जण 4-5 दिवस फक्त एक फॉलो करायचं म्हणून बघतात, कारण रील्स सगळ्यांच्याच येतात, प्रत्येक जण वेगळं वेगळं फॉलो करा. मग आज माझं, उद्या दुसऱ्या मेंटरचं, असं. तर मी म्हणते की कोणाचं तरी एकाचं करा, पण ते कन्सिस्टंटली रिझल्ट येईपर्यंत करा, 100% रिझल्ट मिळतात. बरोबर आहे. म्हणजे देवांच्या बाबतीत पण तसं होतं, आपण कधी कधी गणपतीची भक्ती करतो, लगेच महादेवाची करतो, लगेच हनुमानाची करतो. देवाची भक्ती तर केलीच पाहिजे प्रत्येकाने, बट जेव्हा आपण एखादी क्रिया करतोय, मंत्रजाप करतोय, तो मंत्रजाप कंटिन्यू करायला हवाय. तसे एक कॉल्स येतात की मॅडम सगळ्या देवांचे केलंय पण रिझल्ट नाहीयेत. मग मी आता तिथे त्यांना काय एक्सप्लेन करणार, मी म्हणते की आता एक काम करा, आता युनिव्हर्सला सरेंडर करून टाका, आणि मी सांगते तेवढंच करा, रिझल्ट येतात, एवढंच सांगते. मनातली भीती आणि ओव्हर थिंकिंग यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन आपलं कम्प्लीट व्हायला, आपल्याला ती गोष्ट अचीव व्हायला प्रॉब्लेम येतो का मॅम? ओके, हो, 100% येतो. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन काय म्हणतं की तुम्ही तुमची इच्छा सांगताय ना, मग त्याच्यामध्ये डब्ट, भीती, संशय काहीच नाही पाहिजेत. ती गोष्ट मिळालीच असं करूनच, कन्सिडर करूनच चालायचं की तुम्हाला ती गोष्ट हवी आहे, असंच हवंय. कारण का माहितीये का, आता सपोज की एका पर्सनला घर घ्यायचंय, बरोबर, त्याने लिहिलं की मला असं मी घर घेतलेलं आहे, पण मनामध्ये जर भीती असेल ना की कसं घेऊ, काय घेऊ, पैसे नाहीयेत वगैरे, तर ते लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन वर्कच करणार नाही. कारण का, मनामध्ये स्कॅर्सिटी आहे, लॅकची भावना आहे की कसं करणार, स्टेप्स समजत नाहीयेत किंवा काय. तर तिथे भीती जिथे असेल ना, तिथे बिलीफ आपले स्ट्रॉंग नसतात, आणि जेव्हा बिलीफ स्ट्रॉंग नसतात ना, तर तेव्हा मॅनिफेस्टेशन वर्कच होत नाही, हे आहे. बरोबर. त्याच्यामुळे जी गोष्ट हवी आहे ना, ती कॉन्फिडेंटली बोलतच राहायचं की मिळाली करून. आपोआप कॉन्फिडेंटली बोलत राहिल्याने ना खरंच मार्ग ओपन होतात ती गोष्ट मिळण्यासाठी. आणि ती भीती कशी काढायची, म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला कंटिन्यू भीती असते, गाडी चालवायची भीती, त्याच्यानंतर स्टेजवर जाऊन बोलायची भीती. आता तुम्ही पॉडकास्ट देताय, तर पॉडकास्ट वेळेस पण काही लोक घाबरतात, अशी भरपूर गोष्टींची भीती असते. पाण्याला घाबरतं कोणी, कोणी पालीला घाबरतं. ही भीती जी ना मनातली, ही भीती कशी काढायची? त्याच्यासाठी ना सिम्पल हवाईन टेक्निक आहे, प्राचीन हिलिंग उपचार पद्धती, होपोनोपोनो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी तर म्हणते जोपर्यंत झोप लागत नाही ना, तोपर्यंत फक्त चॅन्टिंग तेच करत राहा. मग जिमला जाताय, एक्सरसाइज करताय, वॉक करताय, ज्या गृहिणी आहेत किचनमध्ये काम करतायत किंवा कुठेही ट्रॅव्हलिंग करताय किंवा जॉब ऑफिसमध्ये काम करताय, फक्त मनामध्ये बॅक ऑफ माइंड आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हेच मनामध्ये सतत मंत्र जाप करायचा आहे. ह्याच्याने सगळी भीती पूर्ण तुमची झिरो, म्हणजे तुम्ही झिरो स्टेटला जाता. झिरो स्टेटला जाता म्हणजे निगेटिव्ह विचार काही येतच नाही, पूर्ण बंद होतात. फक्त ते जसं आपण म्हणतो ना की ध्यास घेतलाय कुठल्या तरी गोष्टीचा, तर तसं ते आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, एवढाच ध्यास घ्यायचा आहे.
म्हणजे आता सपोज आपण जरी बोलतोय तर तुमच्या काहीतरी बॅकअप माइंड वेगळं असेल, माझ्या बॅकअप माइंड काहीतरी वेगळं असेल, तुमच्या असेल की आता दुसरा शूट आहे किंवा काय पेंडिंग वर्क असेल ते पूर्ण करायचं, माझं असेल की सेशन्स, तर त्याऐवजी ते गोष्टी होतच राहतात. म्हणजे तुमचं तुम्हाला काम करायचंय, माझं मला काम मग त्या जे बॅकअप थॉट्स काय चाललेत ना ते फक्त करेक्ट करायचे. ते करेक्ट कसे करायचे, तर ओनली आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, लिटरली लाईफ शिफ्ट व्हायला हेल्प होते. म्हणजे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह माणूस कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म होतो. तुम्ही बघितलंय मॅम हो तुमच्या समोर होताना असं? हो माझ्याच एक क्लायंट आहेत, आता ते कुठल्या ते नाही रिव्हील करू शकत. हा, तर त्याच्यामध्ये असं की खूप हायली एज्युकेटेड आहेत. त्यांनी मला एकदा कॉलवर माझ्याशी बोलल्या, नंतर माझ्याकडे 10 दिवसाच्या सेशनसाठी एनरोल झाल्यानंतर फर्स्ट सेशन झाल्यानंतरही त्यांनी मला लॉंग मेसेज केलेला आहे व्हॉट्सअपला की मॅम असं असं आहे, पास्ट लाईफ मधून निघताच येत नाहीये, निगेटिव्ह थिंकिंग खूप जास्तच चाललंय, म्हणजे अति ताण आहे, अति स्ट्रेस आहे. मी म्हटलं एकच काम करा, 2 ते 3 दिवस आणखी सेशन अटेंड करा, तुम्ही स्वतः मला सांगाल, मी सांगते तेवढंच फॉलो करा. लिटरली तसं सांगितलं. अजून ती बॅचही संपलेली नाहीये, 2 सेशन्स बाकी आहेत. त्यांचं लाईव्ह पूर्ण शिफ्ट झालं. त्यांनी मला 4थ्या दिवशी मेसेज केलाय, मॅडम पूर्ण थॉट्स कंट्रोलमध्ये आलेत, निगेटिव्ह थिंकिंग पूर्ण कमी झालंय. आणि दुसरी गोष्ट की त्यांना जे काउन्सिलिंग स्टार्ट करायचं होतं स्वतःचं, कारण त्याही काउन्सिलर आहेत, तर ते त्यांनी आता स्वतः चालू केलंय. म्हणजे त्या दिवशी त्यांनी सेशनमध्ये रिव्ह्यू दिला की मॅम मी आता ते चालूही केलंय, आता अर्निंग पण चांगलं होणार आहे करून. म्हणजे हे आहे फक्त आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ते कसं युज करायचं, काय करायचं ते सेशनमध्ये मी इन डिटेल सांगते. येस, आणि आणखी काही टेक्निक्स असतात, टूल्स असतात, ते युज केल्याने कम्प्लिटली निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह माणूस होतोच होतो. हे 100% रिझल्ट आहेत. ओके. फक्त मॅम पॉझिटिव्ह थिंकिंग काम करते का, की त्याच्यासोबत ऍक्शन खूप इम्पॉर्टंट आहे? म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंगचा पार्ट कसा अवलंबून आहे? येस, पॉझिटिव्ह थिंकिंग तर आधी जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आता कोणीतरी खूप निगेटिव्ह झोन मधला पर्सन आहे, विथ एक्झाम्पल सांग, आणि आपण त्याला सांगितलं की ही ऍक्शन तू घे, ह्याच्याने तुला 1 करोड रुपये मिळणार आहेत. पहिली गोष्ट तर त्या पर्सनला बिलीव्हच होणार नाही, कारण निगेटिव्ह थिंकिंगच खूप मनामध्ये आहे. मग ते 1 करोड करण्यासाठी त्याचा पहिले माइंड प्रिपेअर करायला हवा आहे ना, की हा 1 करोड तू अर्न करू शकतोस. मग ते कसं, तर त्याचं मग आधी त्याचं स्वतःचं हिलिंग करावं लागेल. हिलिंग का, कारण निगेटिव्ह माइंडसेट आहे म्हणून, बरोबर. आणि निगेटिव्ह माइंडसेट असलेल्या व्यक्तीला पटकन 1 करोड अचीव्ह होतील का, तर नाही. मग हेच फक्त जर त्याने पॉझिटिव्ह विचार केले, बिलीफ चेंज केले, आणि ओनली त्या पॉझिटिव्ह विचाराने, मी म्हणतेय सगळं पॉझिटिव्ह, एकदा पॉझिटिव्ह विचार करायला लागले ना की पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढली की पॉझिटिव्ह ऍक्शन्स घ्यायला समोरून ऑपॉर्च्युनिटी येतात. म्हणजे ती ऑपॉर्च्युनिटी येते, रिकॉग्नाइज करा, त्याच्यावर ऍक्शन घ्या, आणि रिझल्ट तुमचेच आहेत, असं मी म्हणते. तेवढं फक्त केलं, म्हणून म्हणते की पॉझिटिव्ह विचार करणं आणि पॉझिटिव्ह ऍक्शन घेणं हे मॅनिफेस्टेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे विदाऊट तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग मॅनिफेस्ट करूच शकत नाही. आता सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा मॅम की पैसे. प्रत्येकाला वाटतं आयुष्यामध्ये की माझ्याकडे खूप सारा पैसा पाहिजे, तर पैसे मॅनिफेस्टेशनमुळे आपण कमवू शकतो का? पाहिजे तेवढा पैसा? हो करू शकतो. आता कसं आहे माहितीये का, की मनी ही एक एनर्जी आहे. प्रत्येकाला नाही समजत की पैसा, आपण म्हणालो ना की एनर्जी आहे, लगेच लोक गुगल करतात की खरंच एनर्जी आहे का, मग तिथे स्वतःच नॉलेज हे करतात. मी त्यांना एकच सांगते की जेव्हा तुम्ही स्वतःचं नॉलेज हे करताय, तर तुम्ही त्याच्यावर किती बिलीव्ह ठेवताय हे पहिले बघायचं. आणि जे बिलीव्ह ठेवतात ना, त्यांना खरंच तशा प्रकारचे रिझल्ट आहेत. आता मला एक क्लायंटही नाही म्हणू शकत, परवाच्याच दिवशी एक टेस्टिमोनियल आलंय सोलापूरहून. एक लेडी आहे, त्यांना फक्त 2 डिजिट त्यांच्याकडे पैसे होते, म्हणजे 20 ते 60 रुपये किंवा 80 रुपये असतील. आणि त्यांनी मनी मॅनिफेस्टेशनची, माझी एक रील आहे दुसऱ्या पॉडकास्ट मधली, ती त्यांनी फक्त फॉलो केली, आणि त्यांनी स्वतःचा माइंडसेट केला की मी 21 दिवस मॅमनी सांगितलंय तेवढंच मनी मॅनिफेस्टेशन करणार आहे, आणि त्याच्याने रिझल्ट मिळतील. त्यांचं टेस्टिमोनियल आहे आपल्या व्हॉट्सअपला की 16व्या दिवशी त्यांना 15,000 रुपये मिळालेत. म्हणजे त्यांनी खूप सारं थँक्यू म्हणाले. म्हणजे मनी मॅनिफेस्टेशन फक्त इच्छा व्यक्त केल्याने ही पैसे येतात का, तर ते येतात, काहींना तसंही येतात. म्हणजे जशी ज्याची एनर्जी ना तसे रिझल्ट. किंवा किती तुम्ही एखाद्या पर्सननी, सपोज एखाद्या मेंटर मी असेल किंवा किती तुम्ही त्याने सांगितलेली रेमेडीज किंवा ती जी ट्रिक्स सांगितली ती किती फुल बिलीफने फॉलो करता, त्याच्यानुसार रिझल्ट आहेत. आणि ज्यांचे खूप सारे हायर गोल्स आहेत की खूप सारा पैसा कमवायचा आहे, तर तशा प्रकारचे मनी अफर्मेशन रेडी करा. ते कंटिन्युअसली मनामध्ये बोलत राहा. त्याच्यासोबत आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी लिहा. आपोआप बिझनेस किंवा जॉबची ऑपॉर्च्युनिटी रिकॉग्नाइज करा, त्यावर ऍक्शन घ्या. सारखं मनीचं तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. ज्यांचा बिझनेस असेल की सारखं डोळे बंद करायचे,
मोबाईलला मेसेजेस येतात, पेमेंट क्रेडिट बरं, असं. हां. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की निगेटिव्ह विचार करून तर झालाय ना प्रत्येकाचा, म्हणून तर डाऊनफॉल आहेत ना. मग ज्यांना डाऊनफॉल आहेत, सगळं करून थकलाय, तर मी सांगते तेवढंच फक्त करून बघा. ज्यांचा बिझनेस आहे त्यांचं असतं की बिझनेस चालतच नाही किंवा काहीतरी सिच्युएशन्स असतात, एकतर ऍडव्हर्टायझिंग कमी पडते किंवा काहींना असं वाटतं की जागेचा दोष आहे की काय, असं प्रत्येकाचा एक बिलीफ तयार झालेला असतो की काहीतरी कमी पडलंय म्हणून बिझनेस लोला चाललाय. मी म्हणते की फक्त अफर्मेशन लिहा, स्वतःच्या बिझनेस बद्दलचे किंवा मनी मॅनिफेस्टेशनचे सेल्फ टॉक वाढवा. असं मनी प्रेयर फॉलो करा. मनी प्रेयर खूप सिंपल आहे. काय, पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे, तो माझ्याकडे परत परत येतो, दिवसा येतो, रात्री येतो, काम केलं तरी येतो, काम नाही केलं तरी येतो, आरामात येतो, सोप्या पद्धतीत येतो, जातो तर डबल ट्रिपल होऊन परत येतो. पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. कंटिन्युअसली तुम्ही मनामध्ये रिपीट करा. रात्री झोपताना ह्याच मनी प्रेयरची पॉडकास्ट बघा, लिहून काढा आणि ती मनी प्रेयरची स्वतःच्या सेल्फ व्हॉइसमध्ये ऑडिओ बनवा. रात्री झोपताना लूपला ती व्हॉइस रेकॉर्डिंग प्ले करत झोपायचंय. 7 ते 8 दिवसामध्ये रिझल्ट दिसतात. आणि तसे क्लायंटचे टेस्टिमोनियल ही आहेत. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही ऍक्शनच घेऊ नका, तुम्ही हार्डवर्क करूच नका, हार्डवर्क ही करा, ऍक्शन ही घ्या, पण तरी जर कुठेतरी स्टक झाल्यासारखं वाटतंय ना किंवा मनी ब्लॉकेजेस आहेत असं वाटतं, ह्या सगळ्या रेमेडीज फॉलो करा. 100% रिझल्ट आहेत, कारण तसे आपल्याकडे क्लायंटचे टेस्टिमोनियल्स आहेत. येस, आता एक क्लायंट्स आहेत, त्यांना फ्लॅट सेल करायचा होता 1,20,00,000. त्यांनी फक्त आपला पॉडकास्ट बघितला आणि ही रील जी आपण मनी प्रेयर सांगितली ती फक्त फॉलो केली. तोच फ्लॅट त्यांचा 1,41,00,000 सोल्ड आउट झालाय. म्हणजे 8 दिवसामध्ये 21 लाखाचं प्रॉफिट झालंय. जे लोक म्हणतात ना की प्रेयरने वर्क नाही करत किंवा बोलल्याने फक्त पैसा येतो का, तर तो पैसा अशा प्रकारेही अवेलेबल होऊ शकतो. का, कारण तुमची मनी एनर्जी इम्प्रूव्ह होते, मनी ब्लॉकेजेस आहेत ते निघून जातात आणि त्याच्यानेच रिझल्ट येतात. मॅम, तुम्ही जे सांगितलं की ते 2 डिजिट अर्निंग होतं त्यांचं, म्हणजे 50-60 रुपये असतील समथिंग, आणि त्याच्यावरून ते डायरेक्ट गेले म्हणजे 15,000 समथिंग मिळाले. तर ती टेक्निक काय आहे पैसे मॅनिफेस्ट करायची? येस, आता त्याच्यामध्ये जे आपण आधीच्या पॉडकास्ट एक माझा झाला होता त्याच्यामध्ये सांगितलंय 500ची नोट घ्यायची आहे, त्याला फक्त असं ऑब्झर्व करायचंय, ऑब्झर्व करून मनापासून बोलायचंय, फिलिंगने. हा, काही जणांना करायचं म्हणून ट्राय करतात, त्यांना रिझल्ट नाही येत. फुल बिलीफने करा की हीच एक रेमेडी आहे आणि त्याच्याने पैसे मिळणार आहेत, आणि नोटकडे बघायचं आणि बोलायचंय, पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे, पैसे माझ्याकडे परत परत येतात, दिवसा येतात, रात्री येतात, काम केलं तरी येतात, काम नाही केलं तरी येतात, आरामात येतात, सोप्या पद्धतीत येतात, जातात तर डबल ट्रिपल होऊन परत येतात. पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. अशी ही जी मनी प्रेयर आहे ना, सकाळी 10 वेळा बोला, संध्याकाळी 10 वेळा बोला. प्रत्येक जण म्हणेल की नोट 500ची असणं गरजेचं आहे का, कारण काहींकडे ना तीही नसते. माझ्याकडे असे क्लायंट ही झालेत की त्यांना 500 रुपये मिळणंही खूप कठीण होतं. फक्त मी जे सांगितलंय त्यांनी एकदाच वन टाइम कन्सल्टेशन घेतलं होतं, ते केलंय आणि त्यांनाही 15व्या-16व्या दिवशी 15,000 रुपये मिळाले. तसं त्यांनी टेस्टिमोनियल पाठवलंय मला. म्हणजे हे आहे, तर प्रत्येकाकडे नोट असणं गरजेचं नाहीये, फक्त जेवढं फिलिंगने करता ना तेवढं. आणि बोलायचं म्हणून बोलायचं नाहीये, फिलिंग की नाही खरंच येतात, खरंच जात आहेत, खरंच सेव्ह होत आहेत, ह्याच्यानेच खरंच तुम्हाला रिझल्ट मिळतात. कारण तसे टेस्टिमोनियल क्लायंट स्वतःहून सांगतात, जे पॉडकास्टचे खरंच फॉलो करतात ना, किंवा मी जे सेशनमध्ये सांगते ते फॉलो करतात. प्रत्येकाला सेशनची फी अफोर्ड होते असं नाही, प्रत्येकाची सिच्युएशन आपल्याला माहिती नाहीये. ओके, तर त्याच्यामुळे फक्त फुल बिलीफने करा. नोट असेल नाही असेल तर बेस्टच, कारण का पैसे हातात असल्याचं एक फिलिंग वेगळंच असतं, असं आहे. आणि ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी फक्त फुल बिलीफने नोटला व्हिज्युअलाइज करा की नोट हातात आहे आणि तुम्ही मनापासून बोलताय, त्याच्यानेच रिझल्ट आहे. बरोबर. आणि आणखी ही करू शकता की फक्त असं नोट घ्यायचं आणि आय लव्ह मनी, मनी लव्हज मी असंही बोलू शकता. खूप वेळा बोलत राहा, लिटरली पैसे यायला सुरुवात होते, असं आहे. आणखी सांगायचं झालं तर की 100ची वगैरे नोट घ्यायची, ती चार्ज करायची. चार्ज म्हणजे असं हातामध्ये धरायची आणि म्हणायचं की ही नोट ठेवल्यापासून माझ्या वॉलेटमध्ये खूप सारे पैसे येतात किंवा माझ्या बँक अकाउंटला खूप सारे पैसे येतात, माझी मनी एनर्जी इम्प्रूव्ह झालेली आहे, पैसे माझ्याकडे सहजपणे येतात, कारण पैशांना मी आवडते आणि मला पैसे आवडतात. असं फक्त अफर्मेशन पॉझिटिव्ह द्यायचं आणि ती नोट तशीच वॉलेटमध्ये अशी ठेवून द्यायची आहे. आणि नंतर ती नोट खर्च करायची नाही, कारण ती आपण चार्ज केलेली नोट आहे, त्याच्यानेच पैशांचे फ्लो वाढायला सुरुवात होते. आता त्याच्यामध्ये फक्त प्रेयरवर डिपेंड राहून होईल का, खूप सारे पैसे येतील का, तर नाही. प्रेयरवर डिपेंड राहून जेवढे तुम्हाला सध्या गरजेचे आहेत तेवढे पैसे अवेलेबल होतील, किंवा जे तुमची कामं पेंडिंग आहेत त्याच्यातून जास्तीत जास्त तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. पण जर खूप सारे पैसे महिन्याला मॅनिफेस्ट करायचे तर त्यासाठी तुम्ही मॅनिफेस्टेशनचा पूर्ण उपयोग करा. मी म्हणते फिलिंग, थॉट, बिलीफ आणि ऍक्शन, अफर्मेशन लिहायचे आणि ते पूर्ण व्हायला त्या प्रकारच्या स्टेप्स घ्यायच्या, म्हणजे की रोज काय काय स्टेप्स घ्यायला पाहिजेत तेवढे पैसे अचीव्ह करायला, आणि त्यासारख्या त्या ऍक्शन ही रोज घ्यायच्या. रोज रात्री झोपताना स्वतःचं क्रॉस चेकिंग करायचं, काय की किती मी ऍक्शन्स घेतल्यात, एक टू डू लिस्ट करायची. रोज 10,000 रुपये पाहिजेत तर 10,000 रुपये कमवायला काय काय ऍक्शन घेतली हे रोज रात्री स्वतःच
सेल्फ हे करायचं, सेल्फ टॉक करून बघायचे की नक्की काय आपल्यालाच कळतं की नक्की काय चूक झाली. आज सपोज आज काहीतरी मिस्टेक झाली असेल किंवा आज ती पर्टिक्युलर स्टेप्स घेतली नसेल, उद्या परत त्यावर स्टेप्स घ्यायची आहे. हे जेव्हा तुम्ही करता 21 दिवसामध्येच खरंच मनी फ्लो इम्प्रूव्ह होतो. ओके. येस मॅम, 2 टाईपचे माइंडसेट असतात. एक असतो की रिच माइंडसेट आणि एक असतो की पुअर माइंडसेट. तर या दोघांमधला मेन डिफरन्स काय आहे आणि या माइंडसेटचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? ओके. रिच माइंडसेट म्हणजे सर मी सांगेन की फक्त रिच आहे असं नाहीये, एकदम विचारांचा खेळ असतो. आणि पुअर माइंडसेट म्हणजे गरीबच आहेत असंही नाहीये. प्रत्येक पर्सन किंवा एक पर्सन काय विचार करतोय हे त्याच्या थिंकिंगवर डिपेंड आहे. सपोज सांगायचं झालं की रिच माइंडसेट असणारा पर्सन काय विचार करतो की बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना, पहिली गोष्ट की तो लोनसाठी अप्लाय करणार, लाखमध्ये किंवा करोडमध्ये तो लोन घेणार आणि ते लोन कसं युटिलाइज करायचं, म्हणजे बिझनेसमध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, तो बिझनेस प्रॉपर रन व्हायला काय स्टेप्स घ्यायच्या, म्हणजे गोल सेट करतो आणि त्याच्या दृष्टीने तो ऍक्शन घेतो. पण पुअर माइंडसेट असणारा व्यक्ती आहे तो काय करणार, आधीच घाबरणार, बिझनेस स्टार्ट करू की नको, लोन मिळेल की नाही, इथपासून शंका आधी स्टार्ट होते. लोन मिळाल तरी मग इतकेच इन्व्हेस्ट करू का, म्हणजे 10 लाखाचं जर लोन घेतलं असेल तर तिथे मनात काय 5 लाख इन्व्हेस्ट करून बघतोय, 5 लाख जरा बॅलन्सला ठेवतो का, कारण जर बिझनेस नाही रन झाला तर EMI कुठून पडणार, म्हणजे निगेटिव्ह स्कॅर्सिटी आधीच आली आहे. ओके. मग ते तसंच मॅनिफेस्ट होत आहे ना, की मगाशी जसं आपण सांगितलं लॉ ऑफ अट्रॅक्शन काय बोलतो, जसं आपण विचार करतो तशाच गोष्टी आकर्षित करतो. तर त्याच्यामुळे जर विचार केला की लोन भरताच नाही येणार, लोन भरताच नाही येणार म्हणजे काय, बिझनेस चालणारच नाही, हा माइंडसेट आधीच फिक्स केलाय, मग तो कसा चालणार आहे. मग त्याच्यामुळे जे रिच माइंडसेट असणारे लोक आहेत ना, रिस्क ही घेतात आणि रिस्क घेऊन ते ऍक्शन ही करतात, म्हणजे तो गोल पूर्ण व्हायला त्या प्रकारे ते ऍक्शन घेतात. पण पुअर माइंडसेट मध्ये स्कॅर्सिटी असते, लॅकची भावना असते, रिस्क घ्यायला घाबरतात, त्याच्याने कॉन्फिडन्स कमी असतो. मी म्हणेन की जी काही गोष्ट करायची आहे ती फुल बिलीफने करा. तुम्ही स्वतःला विचारा की नक्की काय करायचंय, एवढं स्वतःला क्लिअर झालं, रिस्क घ्यायला सुरुवात करा आणि ती कॉन्फिडेंटली घ्या की मी या फील्डमध्ये सक्सेसफुल होणारच आहे. आणि ते सक्सेसफुल होण्यासाठी किंवा ते पैसे अर्निंग करण्यासाठी त्यासाठी रोजच्या रोज ऍक्शन्स घ्यायच्यात. सक्सेस प्रत्येकाला मिळतं. बरोबर. येस. अदानी, अंबानी, आपण हे खूप नावं ऐकतो. हे लोक आज जर पाहिलं भारतात तर हे सगळ्यात श्रीमंत लोक आहे. प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा अदानी सारखा श्रीमंत पाहिजे, अंबानी सारखा श्रीमंत पाहिजे. बरोबर. हे लोक पण मॅनिफेस्टेशन करत असतील का? हे लोक पण लॉ ऑफ अट्रॅक्शनला फॉलो करत असतील? ओके. आता त्याच्यामध्ये सर सांगायचं झालं की अदानी आहेत किंवा अंबानी आहेत, आणखी जे खूप रिच लेवलचे लोक आहेत, बरोबर, त्याच्यामध्ये ते काय करतात माहितीये का, मॅनिफेस्टेशन हा वर्डच यूज करत नाहीत. ते बघा तुम्ही आता ऍग्री करालच, ते गोल सेटिंग, व्हिजन, लिडरशिप असे वर्ड यूज करतात. आता गोल सेटिंग झालं, लिडरशिप झालं किंवा व्हिजन झाले, ह्याच्यामध्येही काय आहे, पॉझिटिव्ह थॉट्स, गोल सेट करणं आणि ऍक्शन घेणं हेच आहे. आणि मॅनिफेस्टेशन मध्येही मी काय सांगते की फिलिंग ठेवा, थॉट्स क्लिअर असू देत, त्याच्यावर बिलीफ असू देत आणि तेच अचीव्ह करायला ऍक्शन घ्या. म्हणजे गोल झाले, विजन झाले किंवा मॅनिफेस्टेशन झालं आहे एकच, फक्त ते लोकांना ते वर्ड वापरत नाहीत. दुसरी गोष्ट की ते जे काही गोल्स ठरवतात त्याच्याबद्दल ते रिस्क ही घेतात आणि कन्सिस्टंट असतात. ते रोजच्या रोज त्याप्रती ऍक्शन घेण्यासाठी हे आहे. तुम्ही बघाल तर ते खूप वर्किंग असतात, त्यांचं वर्किंग आवर्स खूप असतं. जरी इव्हन त्यांच्याकडे मॅन पॉवर खूप जास्त आहे पण ते स्वतः फोकस देतात त्या गोष्टींकडे, हे मेन थिंग आहे. मग त्याच्यामध्येही मॅनिफेस्टेशन कसं आहे की ते ऍक्शन घेतात. मॅनिफेस्टेशन मध्येही आपण ऑडियन्सला काय सांगतो की ऍक्शन ही घ्या आणि विदाउट स्कॅर्सिटी, रिस्कची फिअर न ठेवता किंवा रिजेक्शनची फिअर न ठेवता तुम्ही ऍक्शन घेत राहा. आणि त्याच्यामध्ये लॅग किंवा सेल्फ डाऊट वगैरे नाहीच पाहिजे. ते लिडरशिप करतात, ते त्यांचे व्हिजन स्ट्रॉंग ठेवतात, हे मेन आहे. आणि ते ऍक्शन ही तसेच घेत आहेत. मला असंच वाटतं की प्रत्येकाने ऍक्शन घ्या, रिझल्ट प्रत्येकालाच मिळतात. आणि अडाणी झाले किंवा अंबानी झाले डायरेक्टली नाही कोणी त्या लेवलला गेलाय, प्रत्येकाने ऍक्शन घेतलंय, प्रत्येकाने हार्डवर्क केलंय, तेव्हाच ते त्या लेवलला पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना सक्सेस तेवढं मिळालंय. जर प्रत्येकाने जर त्या लेवलचं हार्डवर्क केलं किंवा ऍक्शन तेवढे व्हिजन हे केलं, ज्यांचं मॅनिफेस्टेशनवर ट्रस्टच नसेल ना, नका करू, पण हार्डवर्क तर करा, ऍक्शन ही घ्या. आणि जर त्यासोबत जर तुम्हाला क्विक रिझल्ट हवे तर मॅनिफेस्ट करायला तर सुरुवात करा. रिझल्ट जेव्हा समोर स्वतःहून येतील मॅनिफेस्टेशनचे, आपोआप ट्रस्ट इनबिल्ड व्हायला लागतो की मॅनिफेस्टेशन वर्क होतंय करू. येस. आणि त्या प्रकारे फक्त केलं ना, आपोआप सक्सेस प्रत्येकालाच मिळतो. म्हणजे त्याच्यामध्ये लॅकची भावना किंवा एकाच व्यक्तीला सक्सेस मिळेल दुसऱ्याला नाही मिळणार असं नाहीये. मी म्हणते की म्हणून मॅनिफेस्टेशन प्लस ऍक्शन दोन्ही पार्ट तेवढेच इक्वली इम्पॉर्टंट आहेत. कारण त्या लोकांना रिस्क घेताना घाबरत नाहीत. आणि सपोज कधी लॉस झाला ना, डेस्परेट तर होतच नाही. तुम्ही बघाल की एक प्लॅन जर फ्लॉप झाला चुकून
तर त्यांचा लगेच प्लॅन बी रेडी असतो. आपल्या लोकांचं तसं नाही होत. लगेच तिथे डेस्परेट होतात किंवा त्यांना वाटतं की सगळंच संपलंय, संपत काहीच नाही. जोपर्यंत मी म्हणते की आपण अलाइव्ह आहोत, जिवंत आहोत ना, तोपर्यंत संपत काहीच नाही. प्रत्येक व्यक्ती कुठूनही स्टार्ट करू शकतो. फक्त त्याच्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग आणि ऍक्शन रिक्वायर्ड आहे, आणि ह्याच गोष्टी मॅनिफेस्टेशन मध्ये येतात. मी एक रिअलिस्टिक फिगर बोलतो मॅम, Okay. की एखाद्या व्यक्तीला आहे ना 1 कोटी कमवायचे, ओके. पण ते मी 1 वर्षात नाही बोलणार, 2 वर्षात नाही बोलणार, 3 वर्षात कमवायचे. तर त्याने काय करावं? लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन थ्रू तो ते पैसे कसे कमवू शकतो? ओके. आता 1 करोड कमवायचे 3 वर्षात, बरोबर की नाही? तर ते मी म्हणेन की 1 वर्षातही कमवू शकतात, 3 वर्षातही कमवू शकतात. ओके. पहिली गोष्ट तर स्वतः शांत बसायचं आणि स्वतःला विचारायचं की खरंच मला 1 करोड कमवायचे आहेत का? उगीच काहीतरी ट्राय करायचं म्हणून नाही. कारण का, जर 1 करोड कमवायचे आहेत, मग ते विदिन 1 इयर असू देत किंवा विदिन 3 इयर्स कम्प्लीट करायचं असं, फक्त त्याच्यासाठी ऍक्शनही घ्यायचे आहेत. मग आता त्याच्यासाठी रोडमॅप कसा असावा? तर रोडमॅप असा असेल की शांत ठिकाणी बसल्यात, स्वतःचा सेल्फ टॉक केलाय की मला 1 करोड कमवायचे आहेत. ही झाली गोष्ट, म्हणजे फिलिंग आणि थॉट क्लिअर झाला की मला 1 करोड रुपये 3 वर्षामध्ये कमवायचे आहेत. त्याच्यानंतर आता ते कसे कमवणार? सपोज एखाद्या पर्सनला काहीच काम नाहीये, ना जॉब करत आहे ना बिझनेस करत आहे, मग त्यांना काय होणार की मॅडम आम्ही कसं कमवणार? तर तुम्ही कसं कमवणार? त्याचं आन्सर हेच, आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी. 21 वेळा लिहायचं. 21 दिवसाच्या आत तुम्हाला कुठून तरी ऑपॉर्च्युनिटी येईल. मग ती 1 करोडचीच येईल का? तर लगेच 1 करोडचीच नाही येणार. जसं तुमची एनर्जी तसं तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. जर तुमची एनर्जी खूप हाय झाली 21 दिवसामध्ये, तर तुम्हाला 1 करोडचा पण तुम्हाला ऑप्शन येऊ शकतो. आणि जर एनर्जी जर लो असेल तर तुम्हाला कमी अमाऊंट पासून तुम्ही स्टार्ट करू शकता. ती अमाऊंट साठी जेव्हा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येईल ती रिकॉग्नाइज करा आणि त्या ऑपॉर्च्युनिटीवर ऍक्शनही घ्या. नाहीतर ऑपॉर्च्युनिटी आली आहे पण जर ती ओळखलीच नाही, त्याच्यावर स्टेप्सच नाही घेतली तर ते होणारच नाही. बरोबर की नाही? अफर्मेशन लिहिलं, आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी. परत निगेटिव्ह थॉट्स दिवसभरात येत राहतील, त्याच्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ह्या हो पुन्हा प्रेयरचा यूज केला. नंतर व्हिज्युअलाइज करायचंय. व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे शांत बसून की 1 करोड मिळाल्यावर तुम्ही काय करणार आहात तेही युनिव्हर्सला आधीच सांगायचंय की मला 1 करोड मिळाल्यावर मी गाडी घेणार आहे किंवा घर घेणार आहे किंवा मी फॅमिलीसाठी एवढे अमाऊंट पर्टिक्युलरली स्पेंड करणार आहे. असं जेव्हा तुम्ही सगळं हे कराल तेव्हा ते मिळणार आहे. आणि ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं म्हणजे इव्हन किंवा अल्दो आता जरी 1 करोड मिळाले नाही तर युनिव्हर्सला आधीपासूनच आभारी आहे बोलायचं की आभारी आहे मला 1 करोड रुपये मिळालेत. लिटरली तशा प्रकारचं म्हणजे माइंड शिफ्ट झाला ना एकदा की ब्रेन पॅटर्न्स बदलतात. ब्रेन पॅटर्न्स बदलले की आपोआप तुमच्यासमोर ऑपॉर्च्युनिटी येईल की तुम्ही 1 करोड कसे अर्न करू शकता. म्हणजे विथ जॉब असलेला पर्सन किंवा विदाऊट जॉब किंवा बिझनेस असलेला पर्सन ही 1 करोड मॅनिफेस्ट करू शकतो. फक्त तेच की FTB आहे, फिलिंग, थॉट, बिलीफ आणि ऍक्शन हे क्लिअर असले पाहिजे. बरोबर आहे. येस. बिझनेस मध्ये मॅनिफेस्टेशन कसं काम करतं? बिझनेसमध्ये आता तुम्हाला सांगते की आता सपोज एका पर्सनचा बिझनेस आहे आणि तो जर त्याला खूप आता रन होतोय किंवा नाही होतोय, पण त्याला जर तो चांगला रन करायचा आहे तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट की अफर्मेशन लिहायला सुरुवात करा. जेवढी तुम्हाला अमाऊंट डेलीची रिक्वायर्ड आहे, ओके, ती लिहायला सुरुवात केली. 21 वेळा रोज ते अफर्मेशन लिहायचं. त्याच्यामध्ये सरेंडर करायचं, म्हणजे डेस्परेट व्हायचंच नाहीये. नाही तर काही जण 2 ते 4 दिवस लिहितील आणि मग म्हणतील की रिझल्ट नाहीये, सोडून देतात. तसं नाही करायचंय. तर ते डेस्परेट न होता अफर्मेशन लिहिलं. त्याच्यानंतर काय करायचं, रोज ग्रॅटिट्यूड द्यायचंय की ऑलरेडी मी ती अमाऊंट अर्न करते, म्हणजे मी ते कमवत आहे, त्याच्यासाठी युनिव्हर्सला थँक्यू बोलायचं. म्हणजे अफर्मेशन झालं, ग्रॅटिट्यूड झालं. व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे तिथे फिलिंग असली पाहिजेत काय की खरंच मी ते पैसे कमवते. मग ते कमवल्यावर कसं वाटेल किंवा कमवल्यानंतर ते एक्सपेन्सेस तुम्ही कुठे करणार आहात त्या पैशातून, हे सगळं इन डिटेल व्हिज्युअलाइज करायचंय. व्हिज्युअलाइज पण वरवरचं नाही करायचं, फिलिंग असली पाहिजेत. एवढं जरी तुम्ही केलं तरी बिझनेस ग्रो साठी मॅनिफेस्टेशन खूप चांगल्या प्रकारे वर्क करतं. आणि त्याच्यामध्ये मी सांगते बेस्टेस्ट टेक्निक आहे की अफर्मेशन करा आणि हो पोनो करा. बिझनेस ग्रो होतोच होतो. हे आहे. येस, परफेक्ट. मॅम स्क्रिप्टिंग एक येतं, त्याच्यानंतर विजन बोर्ड येतं, अफर्मेशन्स येतात, हो पोनो टेक्निक येते. याच्यात सगळ्यात स्ट्रॉंग टेक्निक खूप भरपूर आहे. म्हणजे तुम्ही जे सेशन घेतात, माझ्या एका फ्रेंडने पण केलं होतं तुमच्याकडून, तर शी वॉज लाईक की खूप गोष्टी मला समजल्या त्याच्यातून आणि तिने ते तिच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलं तर तिला तो बेनिफिट दिसलाय तिच्या लाईफमध्ये. तर मॅम तुम्ही कोणती टेक्निक सगळ्यात जास्त पॉवरफुल वाटते तुम्हाला? सगळ्यात जास्त सर मी सजेस्ट करेन की मेडिटेशन करा. मेडिटेशन? हा, कारण मेडिटेशन का करायचं ते सांगते. प्रत्येकाच्या मनात ना दिवसभर खूप विचार असतात, कारण ते विचारही असे आपोआप येत नाहीत, कारण सिच्युएशन होत असतात. सकाळीपासून आपण उठतो, त्याच्यानंतर वर्किंग असतात ते बाहेर जातात किंवा हाऊसवाईफ असतात त्या घरात राहतात आणि
काहीतरी निगेटिव्ह झालं किंवा कोणीतरी दुखवलं ना, माइंड खूप लगेच मनाला लागून घेतलं जातं, हर्ट होतं. मग त्याच्याने काय होतं, सगळं पूर्ण निगेटिव्ह. म्हणजे आता काहीतरी निगेटिव्ह झालंय, लगेच दिवसभर विचार करता आजचा दिवसच चांगला नाहीये. हे पटकन व्यक्ती कुठल्याही असेल, लेडीज असेल, जेंट्स असेल, ठरवूनच टाकतात. आणि मग पुढे ना पूर्ण दिवसच तो निगेटिव्ह होतो. आणि मग इझिली पटकन बोलतात, अरे कालचा दिवस किंवा आजचा दिवसच वाईट आहे. दिवस वाईट नसतो, सुरुवात चुकली आहे किंवा कोणतरी दुखवलंय ना, ती गोष्ट चुकली आहे. तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट की मेडिटेशन सुरुवात करा. मेडिटेशनने काय होते सांगायची गरजच नाही, रिलॅक्सेशन पटकन येतो, काल्मनेस वाढतो. एकदा की जर तुम्ही रिलॅक्स झालात, शांत झालात, श्वास शांत व्हायला लागले, तुम्ही ऑब्झर्व कराल की एखादा बघा हाय बीपीचा माणूस आहे, का आहे हाय बीपीचा पर्सन, किंवा कोणाची ब्रिदिंग बघा अशी वर खाली असते किंवा धाप लागल्यासारखं होतं. का होते? कारण पटकन स्ट्रेस घेतात ना, त्याच्यामुळे. जर तुमचे श्वास शांत आहेत ना, ह्याचा अर्थ तुम्ही मेडिटेशन करत आहात. हे म्हणजे दिवसभर तुमचे श्वास शांतच पाहिजेत. तर त्याच्यासाठी मेडिटेशन केलं की माइंड शांत, खूप पॉझिटिव्ह वाटतंय, रिलॅक्स वाटते. आणि एकदा माइंडमध्ये काल्मनेस आला की पॉझिटिव्ह थिंकिंग वाढते. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग वाढली की जसं आपण मगाशी डिस्कस केलं की पॉझिटिव्ह ऍक्शन्स घ्यायच्यात. एकदा पॉझिटिव्ह थिंकिंग वाढलं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आली ना, एनर्जी पॉझिटिव्ह आली की पॉझिटिव्ह ऍक्शन आपोआप घेतल्याच जातात. म्हणून मी फर्स्ट सांगेन की मेडिटेशन करा. आणि मग बाकीचं स्क्रिप्टिंग झालं किंवा व्हिज्युअलायझेशन झालं, ग्रॅटिट्यूड झालं, अफर्मेशन, हे सगळं कंबाईन मध्ये यूज करायचंच आहे. म्हणजे त्याला काही ऑप्शनच नाहीये. एकदा फक्त माइंडमध्ये काल्मनेस आणा मेडिटेशन करून, आणि मग हे जे प्रॉपर मॅनिफेस्टेशनचे जे टूल्स आहेत ते सगळे यूज करा, त्याच्यानेच रिझल्ट आहेत. तुम्ही मॅम सांगितलं की जसं आपण नोटचं केलं की ते सगळे अफर्मेशन्स बोलायचे, त्याच्यासोबत या बाकी टेक्निक सांगितल्या, ते या दिवसातल्या कोणत्या वेळेला केल्या पाहिजे? आणि मॉर्निंग मध्ये जर केल्या, सकाळी जर केला तर ते जास्त बेनिफिशियल आहे? हो, ऍक्च्युली काय माहितीये का की प्रत्येक असं पर्टिक्युलर कुठलीही गोष्ट करण्यासाठी प्रॉपर असं टायमिंग नाहीये. पण मी नेहमीच म्हणते की जसं आपण सकाळी जसं दिवसाची सुरुवात करतो तर तसंच ते दिवसभर मग आपला तो रुटीन राहतो. म्हणजे सकाळी पॉझिटिव्ह विचार असेल तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह विचार केला तर दिवसभर निगेटिव्ह गोष्टी घडतात. तर मी म्हणते की सकाळी 10च्या आधीच सगळ्या गोष्टी करा. म्हणजे ग्रॅटिट्यूड झालं, अफर्मेशन झालं, मेडिटेशन झालं, व्हिज्युअलायझेशन झालं, स्क्रिप्टिंग. ह्याच्याने काय होतं की दिवसभर तुमचा एनर्जी फ्लो आहे ना, तो पॉझिटिव्ह राहायला हेल्प होते. त्याच्यासाठी आधी तर सकाळी उठल्याबरोबर म्हणजे अंथरुणात असतानाच 10 किंवा 5 गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करा. म्हणजे की आजचा मला दिवस बघायला मिळालाय, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आजची मला ब्रेकफास्ट चांगला मिळाला, त्याच्यासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. एवढं फक्त जेव्हा तुम्ही बोलाल ना, आपोआप तुमची एनर्जी शिफ्ट होते. आणि हो, ग्रॅटिट्यूड. आणि मग अफर्मेशन्स लिहायचे आहेत, मेडिटेशन करायचे. ह्याचं जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन यूज कराल, मॅनिफेस्टेशन खूप चांगल्या प्रकारे वर्क करतं. म्हणजे काही मिस नाही करायचंय, सकाळीच करायचंय. आणि एकदा तुम्ही सकाळी ते स्टार्ट केलं की मग दिवसभर त्याची एनर्जी राहते. ती एनर्जी पॉझिटिव्ह राहिली की रिझल्टही तसेच येतात ना पॉझिटिव्ह. असं आहे. व्हिज्युअलायझेशन जे आहे मॅम, त्याबद्दल काय सांगा? की एखादी गोष्ट आपण व्हिज्युअलाइज करावी आणि ती आपल्याला मिळते, तर कोणत्या टाईपने आपण व्हिज्युअलाइज करायच्या गोष्टी? व्हिज्युअलाइज करताना सर मी ऑब्झर्व केलं की पाहिजे तर खूप आहे, पण त्याच्यामध्ये फिलिंग नाहीये. आणि करायचं माझी रील बघितली आहे किंवा पॉडकास्ट बघितलाय किंवा दुसऱ्या मेंटरचे व्हिज्युअलायझेशनचे रील बघितले, लोक करायला सुरुवात करतात. पण जर इनसाइडचं हिलिंग नसेल झालं ना, तर व्हिज्युअलायझेशन प्रॉपर 100% रिझल्ट नाही देणार. पण जर तुम्ही इनसाइड हिल असाल, म्हणजे आतून पॉझिटिव्ह असाल त्या गोष्टीसाठी, त्या सिच्युएशनसाठी, आणि मग व्हिज्युअलायझेशनला बसलात, तर ते 100% जसंच्या तसं 7 दिवसामध्ये व्हिज्युअलायझेशन खरं होतं. हे आहे. फक्त त्याच्यासाठी मग आता काल्मनेस कसं आणायचा, तर कुठलं तरी एक सॉन्ग प्ले करायचं, एकदम सॉफ्ट म्युझिक वालं किंवा मेडिटेशन म्युझिक. आणि कमीत कमी 8 ते 10 मिनिटं सकाळी सेम टायमिंगला आणि रात्री सेम टायमिंगला जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती ऑलरेडी झाली अशा स्वरूपात व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करायची. म्हणजे ते फील करायचंय, फक्त डोळ्यांसमोर बघायचंच नाही. जसं की आपण मूवीला गेल्यानंतर ना, मूवीमध्ये पूर्ण आपण इन्व्हॉल्व्ह होतो, असं वाटतं की सगळं काही आपल्या समोरच घडतंय. म्हणजे ती मूवी 2.5 किंवा 3 तासाची असते, पण त्या फ्लो मध्ये आपल्याला वाटतं की आपण तिथे आहोत आणि बाजूला आपलं लक्ष भरकटत नाही असं आहे, किंवा तेव्हा विचारच येत नाहीत, पूर्ण मूवीचा फ्लो असतो आपल्यात. तर त्याप्रमाणेच व्हिज्युअलाइज करायचं की ते जी गोष्ट हवी आहे ती ऑलरेडी झाली आहे अशी चित्र स्वरूपात बघायची आहे. आणि ती डायरेक्टली शांत बसल्यावर प्रत्येकाला सवय नसते तर ते होत नाही. त्याच्यासाठी मेडिटेशन म्युझिकचा वापर करा. 8 ते 10 मिनिटं फक्त सेम टायमिंगला मॉर्निंग आणि नाईटला करा, तेव्हा व्हिज्युअलायझेशनचे खरंच रिझल्ट येतात. 369 अशी एक टेक्निक आहे, त्याबद्दल काय सांगणार? 369 ही अफर्मेशनच पार्ट आहे. जसं की 21 टाइम्सचा आहे, 7x7चा आहे, 5555चा आहे, तसं 369 आहे. सो 369 आहे ना, त्याच्यामध्ये मी म्हणते की किती फिलिंगने लिहित आहे असं. 369 म्हणजे काय, सकाळी 3 वेळा लिहायचंय, दुपारी 6 वेळा लिहायचंय, रात्री 9 वेळा लिहायचंय मिनिमम. हे अफर्मेशनची हे टेक्निक आहे ना, मी म्हणते की 45 डेज यूज करा.
अफर्मेशन म्हणजे इच्छा ती पूर्ण झाली अशा स्वरूपात प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायची. सरेंडर करायचं युनिव्हर्सला. सरेंडर म्हणजे काय तेही सांगते. झालं तरी ठीक आहे इच्छा, नाही झाली तरी ठीक आहे, अशी जेव्हा आपण माइंडसेट ठेवतो ना तेव्हा ते लवकर पूर्ण होतं. आणि लिहितोय 2 दिवसात होईल का, 5 दिवसात होईल का, असं जर डेस्परेशन असेल ना, रिझल्ट येत नाही तसं नाही, रिझल्ट डिले होऊन जातात. मग जर तुम्हाला क्विक रिझल्ट हवे, सरेंडर करा, 45 दिवस ती टेक्निक फॉलो करा, 45 दिवसाच्या आतच रिझल्ट मिळतात. फक्त त्याच्यासाठी की ते विथ फिलिंगने लिहा, नाहीतर अफर्मेशन लिहायला बसल्यात काहीतरी वेगळंच काहीतरी मनात येते असं नाही. ते अफर्मेशन लिहिताना खरंच ते पूर्ण झालंय असं फील करून लिहा. 369 ही 100% वर्क करते. ओके. काही लोक आहे ना मॅम, मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नावाखाली काय करतात की मी खूप पॉझिटिव्ह झालेलो आहे, मी तर आता एकदम पॉझिटिव्ह आहे, एनर्जेटिक आहे, आणि मग काही लोकांना असं वाटायला लागतं की अरे हा फक्त बोलतो, हा फक्त दाखवतो की मी पॉझिटिव्ह आहे. तर मग ते टॉक्सिक वाटायला लागतं का कधी कधी? येस, काहींचं वाटू शकतं. कारण का माहितीये का की मॅनिफेस्टेशन म्हणजे काय किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण मगाशी डिस्कस केलं. पॉझिटिव्ह थिंकिंग करा, पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये राहा. आणि काही जण फक्त दाखवण्यापुरतं तर एवढं शो करतात की आतमध्ये काहीतरी खूप निगेटिव्ह चालू आहे, पण वरवरचं, आणि ते वरवरचं करतात त्याच्याने रिझल्टही नाही येत. समोरच्याला लगेच कळतच ना की रिझल्टच नाही येत, फक्त वरवरचं दाखवतोय किंवा दाखवते. तसं नाही करत. म्हणून म्हणते की आधी होपोनोपोनोचा यूज करा, स्वतःचं प्रॉपर हिलिंग करा. काही दिवसांमध्ये स्वतःचं हिलिंग झालं ना, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक्स वाढवलेत, पॉझिटिव्ह विचार वाढवलेत, पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, पॉझिटिव्ह ऍक्शनही येतात. म्हणजे तिथे टॉक्सिसिटीचा किंवा पॉझिटिव्ह टॉक्सिसिटी राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, हे मी म्हणते. एखादा व्यक्ती ऍडिक्टेड असेल स्मोकिंगला किंवा ड्रिंकिंगला आणि त्या व्यक्तीने मॅनिफेस्टेशन केलं तर त्या व्यक्तीला त्याचा थोडा कमी प्रभाव पडतो का? इन केस ऑफ मनी जर तो करतोय तर त्याचा थोडा कमी प्रभाव होईल का? नाही, असं नाही होत, कारण ती ड्रिंकिंग हॅबिट आहे, म्हणजे व्यसनमुक्ती करायची आहे. तर त्याच्यासाठी त्याने स्वतः पहिले इफोर्ट्स टाकायला पाहिजेत की मला ह्या पर्टिक्युलर व्यसनापासून स्वतःला सोडवायचं आहे करून. असं जेव्हा स्वतः इफोर्ट्स टाकतात तेव्हा, म्हणजे स्वतः इफोर्ट्स टाकतात म्हणजे काय की स्मोकिंग करतायत त्याचं फ्रिक्वेन्सी कमी करायची आहे. डायरेक्टली स्टॉप होते का त्या लोकांची? तर नाही होत. कमी कमी करून ते आपोआप कमी होते. मग त्याच्यामुळे ते कमी एकदा केलं की ते नंतर स्टॉपच होऊन जाते. तर त्याच्याने मॅनिफेस्टेशनचा काही संबंध असं नाहीये, मी म्हणते. त्याच्यामध्ये माइंडसेटचा जास्त रोल आहे. येस येस. व्यसनमुक्ती जर करायची, स्वतःच ठरवा की मला करायचंय, मला या फ्लो मधून बाहेर निघायचंय. आणि जर मॅनिफेस्ट करायचंय तिथेही स्वतःच ठरवायचंय की मला ही गोष्ट हवी आहे, मला ॲट एनी कॉस्ट ती अचीव्ह करायची आहे, आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या कुठल्याही ऍक्शन्स मी घ्यायला रेडी आहे, आणि त्या कन्सिस्टंटली घेणार आहे जोपर्यंत रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत. असं तेवढं तुम्ही जरी केलं तरी रिझल्ट आहे. त्याच्यासाठी स्मोकिंगचं वगैरे असं काही इंटर रिलेशन नाही. जी आपली म्हणजे डेस्टिनी जे म्हणतो आपण की ही गोष्ट मला मिळणार होती आणि ती मला मिळाली, तर हे माझ्या आयुष्यात ठरलेलं होतं म्हणून ते झालं. आणि एखाद्या गोष्टीसाठी मी खूप प्रयत्न केला, मला घ्यायची BMW, मी खूप ट्राय केला पण BMW नाही घेता आली. तर हे ऑलरेडी ठरलेलं होतं म्हणून ते नाही झालं. हे असं असतं का की ते गोष्ट आपण चेंज करू शकतो? म्हणजे मी उद्या BMW घेऊ शकतो. ह्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का की डेस्टिनीवर खूप जण ट्रस्ट ठेवतात, पण मी सगळ्यांनी लहानपणापासून ऐकलंय किंवा कुठेतरी वाचलंय, रीलमध्ये तर पटकन येतं, काय म्हणावं की देवाने आपलं नशीब लिहिताना पानावर तथास्तू असं लिहिलं असेल, आणि ॲज युअर विश म्हणजे जशी तुझी इच्छा असंही लिहून जर पानं मोकळी सोडली असतील तर. म्हणून मी म्हणते की पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह ऍक्शन घ्या. आता सपोज तुम्ही BMWचं सांगितलं की एका पर्सनला घ्यायची आणि तो काही कारणास्तव घेऊ नाही शकला, तर तिथे ना ते लॅकची फिलिंग नाही ठेवायची किंवा तिथे दुःखी नाही व्हायचंय, असं माइंडसेट ठेवायचं आहे. मी नेहमी म्हणते की विचारांचा सगळा गेम आहे, तर माइंडसेट ठेवायचं की मला BMW पेक्षा आणखी लक्झरी कार मिळणार आहे. असं जेव्हा माइंडसेट ठेवतो तेव्हा ती पॉझिटिव्ह ऍक्शन वाढते ना, आणि मग इन फ्युचर जाऊन पुढे जाऊन तुम्ही तेवढी लक्झरी कार ही अफोर्ड करू शकता. म्हणजे जे झालंय त्याच्यावर रिग्रेट होण्यापेक्षा किंवा डेस्टिनीलाच फक्त ब्लेम देण्यापेक्षा की नाही नशिबात नाहीये ना, होणारच नाहीये, किंवा माझ्या नशिबात ना काही चांगलं होतच नाही, असं बोलत राहण्यापेक्षा मी सजेस्ट करते की जे झालं ते झालं, पण जे पुढे होईल ते चांगलंच होईल, असं माइंडसेट ठेवा आणि डेस्टिनी चेंज ही करू शकता, असं मी म्हणेन. तुम्ही लाईफमध्ये असं कोणतं ड्रीम बघितलंय का मॅम की तुम्हाला आधी असं वाटायचं की हे खूप इम्पॉसिबल आहे, ही गोष्ट होऊ शकत नाही, पण आपल्या डोक्यात असतं नाही का, आता माझ्या डोक्यात ही काही गोष्टी की ज्या मला पाहिजे असतात, बट बॅक ऑफ द माइंड असं चालू असतं की यार नाही शक्य नाही. बरोबर. तर तुम्ही असं कोणतं ड्रीम पाहिलंय का की आधी तुम्ही ते पाहिलं आणि तुमच्या डोक्यात होतं की नाही मिळणार, आफ्टर मॅनिफेस्टेशन ते तुम्ही फॉलो केलं मॅनिफेस्टेशन ते ड्रीम मिळवण्यासाठी आणि मग ते पूर्ण झालं, असं कधी झालं? ओके. आता सपोज की मला जेव्हा माझं लॉन्चिंग करायचं होतं सेशनचं, तर पहिली गोष्ट की मला हे नव्हतं माहिती की पॉडकास्टद्वारे एवढ्या व्ह्यूज जातील किंवा असे क्लायंट्स येऊ शकतात, काहीच नव्हतं. पण मी जेव्हा फर्स्ट माझा पॉडकास्ट केला होता तेव्हा मी मॅनिफेस्ट केलं होतं की माझ्या फॅमिलीने सांगितलेलं की चला 10K व्ह्यूज
गेला तरी ओके. आणि आय वॉज लाईक की नाही, खूप व्ह्यूज जाणार आहेत. आणि आता त्या पॉडकास्टला 75K प्लस म्हणजे 80Kच्या नियरच त्या व्ह्यूज आहेत. म्हणजे हे मॅनिफेस्टेशनचं एक्झाम्पलच झालं. म्हणजे माझा फेस न्यू होता पूर्ण पब्लिकसाठी, तरी फर्स्ट पॉडकास्टने तेवढ्या मला व्ह्यूज दिलेल्या आहेत. त्याच्यातून क्लायंट्स किती कन्वर्ट झाले किंवा काय हा माझा इश्यू नव्हता. पहिलाच पॉडकास्ट तुम्हाला इतकं एवढ्यापर्यंत गेलेला आहे. त्याच्यामुळे मग आता मी प्रत्येक पॉडकास्टला हे करते की एवढ्या व्ह्यूज गेल्याच पाहिजेत करून. आणि जेव्हा मी ठरवत नाही तेव्हा तो लोला असतो. म्हणजे काहींचं काय असतं माहितीये कसं, की हार्डवर्क करतात आणि खूप ऍक्शन घेतात आणि मॅनिफेस्ट करतच नाही, त्यांचा बिलीव्हच नसतो. तर मी तेच सांगते, मॅनिफेस्ट ही करा, हार्डवर्क ही करा आणि ऍक्शन ही घ्या. ह्या जेव्हा 3-4 गोष्टींचं कॉम्बिनेशन करताना रिझल्ट 100% असतात. आणि काहींना ओनली हार्डवर्क आणि ऍक्शनवर डिपेंड राहतात ना, मग रिझल्ट जरा असं अप्स अँड डाऊन्स होतात. येस, तर त्याच्यामुळे मी म्हणते की आता तर मॅनिफेस्टेशनचा सर अर्थच हा आहे की ज्या ज्या गोष्टी आपल्याला वाटतात ना इम्पॉसिबल आहेत, म्हणजे होऊच शकत नाही असं जो माइंडसेट, त्याच गोष्टी पॉसिबल करून आणण्यासाठी मॅनिफेस्टेशन यूज करायचं. बरोबर आहे. येस, म्हणजे तिथे होऊ शकत नाही, करू शकत नाही ही भावनाच नाहीये. आता मला ज्या ज्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये हव्यात, मला माहिती आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे माझ्याकडे किंवा मॅनिफेस्टेशन टूल आहे आणि मला असं वाटतं की जादूची काळीच आहे आणि ते सगळं करून घ्यायचं आहे त्या प्रकारे. मग त्याच्यामुळे माझ्याकडे आता डेस्परेशनची फिलिंगच नाहीये की कधी होईल, काय होईल, कसं होईल. मला माहिती आहे पर्टिक्युलर राईट टाइमला ती गोष्ट होणारच आहे आणि युनिव्हर्स मला ती गोष्ट देतोच. हा माझा स्ट्रॉंग बिलीफ आहे आणि त्याप्रमाणेच गोष्टी होत आहेत. बरोबर आहे. माझ्याकडे एक बिल्डर आलं होतं, म्हणजे मी रिअल इस्टेटचं पण काम करतो पुण्यामध्ये, आपण चॅनल पार्टनर फॉर्म. तर ते बिल्डर मला बोलले की, मी त्यांना विचारला होता हा प्रश्न, ही इज अ व्हेरी सक्सेसफुल पर्सनॅलिटी इन पुणे, नाव नाही येत, बट त्यांना मी विचारला म्हणजे पॉडकास्ट तो प्रश्न. आणि आज बघायला गेलं तर 40 मजल्याच्या बिल्डिंग ते पिंपरी चिंचवडमध्ये बांधतायत, व्हेरी फेमस पर्सनॅलिटी. त्यांना विचारलं तुम्ही की सर तुम्ही मॅनिफेस्टेशन फॉलो करता का? तर त्यांचं तो येस मी करतो आणि मी खूप खूप पॉवरफुली मॅनिफेस्टेशन फॉलो करतो. ही इज व्हेरी हार्डवर्किंग पर्सन. म्हणजे सगळ्यात आधी लोकांना ते सांगावं लागेल, नाही तर लोकांना वाटेल की मॅनिफेस्ट केलं तर 40 मजल्याची बिल्डिंग आपण वयाच्या एक 10-12 वर्षानंतर ते काम करायला सुरुवात केली त्यांनी आणि तेव्हापासून मेहनत करत करत गवंडीचं काम केलेलं आहे त्या व्यक्तीने. आणि आता गोष्टी त्याच आहे मॅम की मॅनिफेस्टेशन खूप मोठे लोकही फॉलो करतात, फक्त एक प्रॉपर रूट पाहिजे त्याला आणि त्या वे मध्ये जर आपण फॉलो करतोय तर ते गोष्ट होत जाते. 90% लोक याच्यात अनसक्सेसफुल होतात आणि मॅनिफेस्टेशन करून 90% लोक आपण बघतो की ते सक्सेसफुल नाही होत. तर ते का? आता आधी तर मी सर सांगेल की जे तुम्ही आता डिस्कस केलं त्या सरांचं की ते खूप सक्सेसफुल आहे, तुम्हीच सांगितलं तुमच्याच आन्सर मध्येही ते आलं की हार्डवर्क त्यांनी केलंय, ऍक्शन घेतली आणि मॅनिफेस्टेशन. बरोबर, हा पॉवरफुल मॅनिफेस्टेशन. त्याच्यामुळे त्यांचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला जो आता दिसतोय तो त्या प्रकारे आहे मॅनिफेस्टेशनचा. म्हणजे ते मॅनिफेस्टेशन ओनली हार्डवर्क आणि ऍक्शन घेतली का? तर नाही, मॅनिफेस्टेशन म्हणजे पॉवरफुल मॅनिफेस्टेशन हे केलं. त्याच्यामुळे आपण आताच सगळ्या ऑडियन्सला तेच सांगतोय की ऍक्शन ही घ्या, पॉझिटिव्ह विचारही करा, कन्सिस्टन्सी ठेवा. हे आता तुम्ही जे म्हणालात की 90% लोकांना रिझल्ट नाही दिसत, 10%च लोकांना. त्याच्यामध्ये काय माहिती का, आता सपोज आपला पॉडकास्ट रिलीज झाला, त्याच्यामध्ये आपण काहीतरी टेक्निक सांगितली आणि ती फक्त काही जण 2 ते 3 दिवस करतील आणि फर्स्ट डे पासून नोटबुक मध्ये लिहायला घेतल्यापासून काहींचा अपेक्षा असते, अरे आज लिहिलंय, आज येतील का पैसे, उद्या येतील का. 2-3 दिवस केले आणि नाही आले त्यावेळेला, तर मग त्यावेळी काय होतं, ते करणंच सोडून देतात. अरे काही नाही, हे सगळं थोतांड आहे असं डायरेक्टली बोलतात, खोटं आहे सगळं. आणि त्याच्यामुळे ते कन्सिस्टन्सी नाही ठेवत त्यांना. मी तेच म्हणते की कुठलीही गोष्ट करण्यासाठी 21 दिवस तरी ते कन्सिस्टंटली करा. जर तुम्हाला 21 दिवसात जरी रिझल्ट नाही आले ना, मी म्हणते की 1.5 मंथ मध्ये तरी तुम्हाला रिझल्ट दिसतातच. आणि जर तुम्ही चांगल्या एनर्जी मध्ये आहात तर तुम्हाला 8 दिवसाच्या आतच रिझल्ट दिसतात. पण काय आहे की तुमच्या इनसाइट काय चाललंय, लिहिताय वरवरचं पण आतून काय चाललंय, होणार नाहीये, येणार नाहीये, करायचं म्हणून करून बघते तर ते नाही रिझल्ट देत असं म्हणते. तर त्याच्यामुळे 90% लोकांचं मॅनिफेस्टेशन फेल जातं. कारण का? त्याच्यावर बिलीफच नाहीये ना. येस, जर तुम्ही विश्वास 100% विश्वास जर ठेवलात, 100% मॅनिफेस्टेशन काम करतं. आता जर तुम्हाला पुढे म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची फ्युचरसाठी तुमच्या, जे तुमचं ड्रीम आहे, तर ते तुम्ही काय कराल? येस, माझं लहानपणापासून ड्रीम आहे. तेव्हा मला माहिती नव्हतं की मी मॅनिफेस्टेशनने करू शकते किंवा काय, पण लहानपणापासून मी मुंबईमधून आहे, तर तिकडून जाताना NRI म्हणून हे आहे एरिया, तर माझं पर्टिक्युलरली मी तिकडे त्या बिल्डिंगकडे बघायचे आणि तेव्हापासून की मी NRIला घर घेणार आहे, NRIला घर घेणार आहे असं. आणि आता मी ह्या फील्डमध्ये आहे किंवा मी बिझनेस मी ते घेऊ शकते, पण लगेच मग माझ्या फॅमिलीचा ऑब्स्टॅकल येतो की कशाला, आता घर आहे ते खूप छान आहे ना. पण आता मी माइंडसेट ठेवला की काहीही झालं तरी तिथे मी टाइमलाईन ही नाही दिली आहे की किती
टाइम मध्ये ते व्हावं, मंथ्स मध्ये व्हावं किंवा इयर्स मध्ये, फक्त ते गोल सेट केलाय काय की हे माझं ड्रीम आहे, मला हे पूर्ण करायचंय. एनआरआयला स्वतःचं घर असावं, मग मी तिथे राहेन किंवा नाही राहणार किंवा ते पण रेंटने देईन फॅमिलीमुळे, पण ते आहे ड्रीम की नाही ते एनआरआयला घर घ्यायचं आहे. म्हणजे हे लहानपणापासूनचं ड्रीम आहे, तर ते मला कम्प्लीट करायचंय. मॅम आपण एक रॅपिड फायर राऊंड खेळू आता, ज्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारेल आणि तुम्ही दोघांपैकी एक उत्तर द्यायचंय. Yes. तर आपण स्टार्ट करू. डेस्टिनी की मॅनिफेस्टेशन? मॅनिफेस्टेशन. मनी की पीस? मनी. मेडिटेशन की व्हिज्युअलायझेशन? मेडिटेशन. वन वर्ड फॉर सक्सेस? सगळं मॅनिफेस्टेशनवर डिपेंड आहे. फिलिंग, थॉट, बिलीफ, ऍक्शन, सगळ्या स्टेप्स फॉलो करा, रिझल्ट तुमचेच आहेत. ओके. बिगेस्ट मॅनिफेस्टेशन मिथ? की मॅनिफेस्टेशन वर्कच करत नाही. हे काही जण म्हणतात की फक्त विचार केल्याने पैसा येत नाही. हा मिथ आहे. विचार केल्यानेही पैसे येतात. तसे क्लायंटचे टेस्टिमोनियल्स ही आहेत. वन हॅबिट दॅट चेंज्ड युअर लाईफ? रोज मेडिटेशन करा आणि सकाळी उठल्यापासून ग्रॅटिट्यूड करा. ज्यांना दुसरं काहीच नाही जमत आहे, एक स्टोन घ्या हातामध्ये, रस्त्यावरचा कुठलाही स्टोन चालेल, नाही तर लोकांच्या तिथे क्वेरी की मॅडम पर्टिक्युलरली कुठला स्टोन हे करू, तो वॉश करा प्रॉपरली, तो हातामध्ये घेऊन स्वतः चार्ज करायचा आहे. आणि प्रत्येक गोष्टीसाठी दिवसभरात ज्या ज्या गोष्टी, इव्हन स्मॉल थिंग, म्हणजे तुम्ही 10 रुपीजचं जरी काहीतरी खाऊ जरी घेतलाय तरी त्याच्यासाठी थँक्यू थँक्यू थँक्यूच बोलायचं की 10 रुपये आहेत म्हणून मला ती गोष्ट खरेदी करता आली आहे. कुठलं बिल पे करताय तेव्हा पण माझ्याकडे पैसे आहेत म्हणून बिल पे करता आलं. जेवायला चांगलं मिळालंय किंवा इव्हन स्मॉल वडापाव जरी मिळालाय ना, त्याच्यासाठी थँक्यू. दिवसभरात फक्त जपमाळेसारखं त्या स्टोनला हातात घेऊन किंवा जरी जेव्हा स्टोन नाही प्रत्येक वेळी कॅरी करू शकत, मनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू 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 असं 3 वेळा बोलायचं. 28 दिवसामध्ये लाईफ चेंज होते. ह्याच्यासाठी रॉन्डा बर्न यांचं द मॅजिक, मराठीमध्ये सांगायचं जादू हे बुक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 28 दिवसाचं ग्रॅटिट्यूडचं लिहिलेलं आहे. 28 दिवस जरी फक्त फॉलो केलं तरी आहे. प्रत्येकाला ते बुक नाही परचेस करतात, म्हणून मी सिंपल सांगितलं की स्टोन घ्या, प्रत्येक गोष्टीसाठी दिवसभरात होईल तेवढ्या वेळेला थँक्यू थँक्यू बोलायचं आहे आणि तो स्टोन चार्ज करायचा आहे. लाईक मॅजिक स्टोन सारखा तो तुम्हाला वर्क करेल आणि लाईफ किती डाऊनफॉलला जरी असेल ना, 1 महिन्याच्यात लाईफ शिफ्ट व्हायला सुरुवात होते. ओके. त्या बुकचं नाव काय मॅम? द मॅजिक, जादू म्हणून मराठीमध्ये आहे. मॅम थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. छान माहिती दिली तुम्ही. Thank you. आणि तुम्ही मुंबईवरून आलात तिकडे आपल्या Thank you स्टुडिओला so much. पुण्यामध्ये. Yes, yes. तुमचं खूप खूप धन्यवाद. Yes. ज्याही लोकांना मॅम कडून कन्सल्टेशन घ्यायचंय किंवा शिकायचंय मॅनिफेस्टेशन, तर मॅम तुमचा नंबर काय असेल? 8652581431. असं मोस्टली मी सांगते की व्हॉट्सअपला जर कॉल नाही रिसिव्ह केला गेला तर व्हॉट्सअपला मेसेज करा, कारण कॉल्स खूप असतात. प्रत्येकाला स्वतःचे प्रॉब्लेमच सांगायचे असतात. प्रत्येक वेळी कॉल रिसिव्ह करणं पॉसिबल नाही. व्हॉट्सअपला तुम्ही क्वेरी जरी पुट ऑन केलीत की सेशन जॉईन करायचं किंवा असा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला प्रॉपर गायडन्स केलं जाईल. ओके. थँक्यू थँक्यू सो मच.